नमस्कार. बहुजन संघटकच्या सर्व चॅनल मित्रांना मी फेसबुक मित्रांना नमस्कार करतो. सगळ्यांना जय जिजाऊ. आणि आपल्याला उद्या माहिती आहे, उद्या 12 जानेवारीला जिजाऊंचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने हा महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील आणि आदरार्थी असणारा समस्त स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा विषय घेऊन आपण आज आलो. आपल्याला मुद्दाम एक परिचय किंवा आठवण म्हणून या विषयाची मला सांगणं गरजेचं आहे की 1598 रोजी बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा इथे भुईकोट किल्ल्यामध्ये 12 जानेवारी 1598 रोजी मासाहेब जिजाऊंचा जन्म झालेला आहे. लखुजी जाधव हे वडील आहेत आणि आईचं नाव आहे त्यांच्या म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्यातले वंशज आहेत आणि 1605 मध्ये जिजाऊंचा विवाह झालेला आहे शहाजी भोसले यांच्याशी. वेरूळ गावातील माळोजी भोसले यांचा मुलगा शहाजी, असा त्यांचा ह्या सगळ्या विवाहामागचा थोडक्यात परिचय. आणि जिजाऊंचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला महापराक्रमी मुलामुळे झाला. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झालेला आहे. आणि ही जी सगळी माहिती आहे, ही माहिती सगळ्यांना आपल्याला परिचित माहिती आहे, कारण म्हणजे हा यातला सामान्य विषय आहे. काय ह्याच्यामध्ये जिजाऊंच्याबद्दल महाराष्ट्राला माहीत नाही असा माणूस सापडणार नाही आणि त्याच्यामुळे मी त्यांच्याविषयी अधिक काही बोलणार नाही. परंतु एवढं सांगेन की आजचा जो विषय आपल्याला आहे, राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ, हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय यासाठी आहे की आपल्या एकंदरीत इतिहासामध्ये, म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये ज्या महामाता झालेल्या आहेत त्या महामातांमध्ये जिजाऊंचं नाव फार गौरवाने घेतलं जातं. कारण त्यांनी जे राष्ट्र, म्हणजे राष्ट्रपुरुष किंवा जो राजा घडवलेला आहे, तो राजा इतका महत्त्वाचा आहे की शिवाजी महाराजांची तुलना आपल्याला माहीत आहे की प्रबोधनकार ठाकरे यांनी अशी केलेली आहे की एका पारड्यामध्ये 33 कोटी देवदेवतांना ठेवावं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं तर देवांना तोलणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज, अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांची महती आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं जे काम आहे, जो संस्कार आहे किंवा राजा घडवण्याचं काम आहे, ते एका आईने केलेलं आहे आणि त्या आईचं नाव आहे जिजाऊ. आणि म्हणून मी सगळ्यांना या निमित्ताने जय भीम करतो, जय जिजाऊ करतो आणि सगळ्यांना ह्या सगळ्या जिजाऊंच्या जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि भारताच्या इतिहासामध्ये जिजाऊंचं जे स्थान आहे, त्या जिजाऊंच्या स्थानाबद्दल मी माझं मत मांडायला सुरुवात करतो. आपण जे बहुजन संघटक चॅनलचे सगळे लोक आहेत, ते लोक आज जमलेलो आहोत आणि आपण नेहमीच या विषयावर संवाद होत असतो आपला. आणि हा संवाद होत असताना एक विचारांचं सूत्र घेऊन आपण चाललेलो आहोत आणि सूत्र आहे भारतीय संविधानाचं. म्हणून आता मी जे काही जिजाऊंवर बोलणार आहे ते भारतीय संविधानाने सांगितलेली जी जीवनमूल्य आहेत त्याला धरूनच बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये आता मधल्या काळामध्ये खूप मोठे वाद झाले आणि सध्या सुद्धा चालू आहेत की जिजाऊंचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे चिरंजीव संभाजीराजे भोसले यांच्याविषयीचा वाद तो चालू आहे. त्याची आठवण मी करून देतो. आणि तो वाद आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत अजितदादा पवारांनी सांगितलं की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि भारतीय जनता पार्टी किंवा फडणवीस हे सांगतायत की ते धर्मरक्षक आहेत आणि धर्मरक्षक म्हणून त्यांची प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये चालू आहे. खरं म्हणजे हे जे आहेत फडणवीस आणि अजितदादा पवार, हे ब्राह्मण आणि क्षत्रिय आहेत आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय या जातींचं सत्तेच्या बाबतीत किंवा धर्माच्या बाबतीतचं भांडण खूप जुनं आहे. आणि या भांडणाला समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने काडीचा अर्थ नाही. सत्ता कोणाला मिळवायची हे त्यांचं ध्येय असल्यामुळे खरं म्हणजे तो विषय नाही. परंतु त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या महापुरुषांना या चर्चेत घेतल्यामुळे भाजपा एका बाजूने हे जे सगळे लोकशाहीवादी किंवा गरिबांचे रयतेचे राजे जे आहेत किंवा मागासवर्गीय जनतेच्या हिताचे जे विचारवंत आहेत त्याची टिंगलटवाली करण्याचं काम आपले राज्यपाल असतील, आपल्याला भाजपाचे सगळे मोठमोठे नेते असतील किंवा एकूणच चंद्रकांत दादांपासून सगळ्यांनीच आपल्याला माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणीतून जे इथे चांगलं शिक्षणाचं कार्य केलं त्याला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. महात्मा ज्योतिबा फुल्यांवर सुद्धा टीका झाली, छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका झाली. त्यांच्या नावाचा, त्यांच्या जन्माचा वेगवेगळ्या पद्धतीने जितका अपमान करण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेला आहे. आणि म्हणून वर्तमान काळाशी जिजाऊंच्या या विचारांची तुलना करत असताना
जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे शिवाजी महाराज रयतेचे राजे संभाजीराजे यांची अवहेलना करण्याचं किंवा ही जी महापुरुषांची विचारधारा आहे तिच्यावर टीका करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. आणि म्हणून सरळ सरळ याचा अर्थ असा आहे की या लोकशाहीमध्ये या भारतीय संविधानाच्या काळात भारतीय जनता पार्टी एक मनुवादी राजकीय पक्ष म्हणून समोर येतोय. आणि हा जो मनुवाद आहे हा मनुवाद लोकशाही विरोधी आहे. आणि म्हणून या देशामध्ये थेट आता एक मनुवाद्यांची जी महापुरुषांच्या बदनामीची चळवळ सुरू असताना आपण महापुरुषांच्या विचारांवर चर्चा करत आहोत. आणि म्हणून त्यांची मांडणी करत असताना मनुस्मृतीच्या बाजूने असलेले लोक म्हणजे ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य त्यामध्ये आले. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की या महाराष्ट्रात आणि देशात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे राजकीय लोक आहेत यांनी कधीच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वराज्य निर्मिती करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचा यांनी आदर करण्याचा प्रश्नच नाही. कारण हे सगळे मनुवादी लोक म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय लोक पहिल्यांदा स्त्री विरोधी आहेत. म्हणजे माणूस म्हणून भारताचा विचार करायचा झालं तर स्त्री आणि पुरुष या दोन ही चाकं आहेत आपल्या याची समाजाची. आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्त्री आणि पुरुष या दोघांमधल्या विरोधावर किंवा वादावर मनुस्मृती उभी राहिलेली आहे. आणि मनुस्मृतीने पहिल्यांदा स्त्रियांना कमी लेखायला सुरुवात केली. स्त्रिया ह्या शूद्र आहेत त्या असं ठरवलं आणि पुरुष हा श्रेष्ठ आहे. आणि त्या पुरुष श्रेष्ठ आहेत त्या पुरुषांमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे तीन जे पुरुष आहेत म्हणजे किंवा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचे पुरुष आहेत ते श्रेष्ठ आहेत. आणि समस्त स्त्रिया या शूद्र आहेत हलक्या आहेत. त्यांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारण्याचा प्रयत्न या देशामध्ये झाला. आणि हा जो प्रयत्न आहे त्यामध्ये स्त्रिया शूद्र म्हणजे साधारणपणे 52% आज देशाची लोकसंख्या आपल्या शूद्रांची आहे म्हणजे ओबीसींची आहे. आणि अतिशूद्र म्हणजे SC आणि ST या 85% लोकांना गुलामीत टाकण्याचं काम आणि 50% स्त्रियांना गुलामीत टाकण्याचं काम मनुवाद्यांनी केलं. आणि आजही ते चालू आहे. आपल्याला त्यातला फक्त फरक कळत नाही. आणि हा फरक न कळल्यामुळे आता ही चर्चा महाराष्ट्रात घडवून आणणं ही काळाची गरज ठरते. आणि म्हणून या अर्थाने देशाच्या एकंदरीत सामाजिक राजकीय स्थितीमध्ये देशाला गुलाम करण्यासाठी जी जन्मदात्री स्त्री आहे किंवा आम्हा सगळ्या पुरुषांना घडवणारी स्त्री आहे तिला गुलाम करण्याचा प्रयत्न मनुवाद्यांनी केला. आणि म्हणून आजची भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा संघ परिवार असेल हा पहिल्यांदा या स्त्री विरोधी आहे मनुवादी आहे असा एकंदरीत निष्कर्ष यातून निघतो. आणि म्हणूनच याची जी ऐतिहासिक जी मांडणी आहे पुरुषसत्ताक पद्धत आहे ही मनुवादाचं वैशिष्ट्य आहे. आणि पुरुषसत्ताक पद्धतीने स्त्रियांना गुलामीत ढकललेला आहे. आणि हा संघर्ष नवीन नाही. हा 2000 वर्ष जुना संघर्ष आहे. आणि म्हणून या स्त्रियांना ज्या धर्माने हिंदू धर्माने किंवा वैदिक धर्माने सर्व प्रकारचे अधिकार नाकारले होते शिक्षण असेल धर्म असेल राजकीय सत्ता हे अधिकार नाकारले होते. आणि या संघर्षामध्ये पुन्हा एकदा मी खोलात जाऊन सांगेन की 2000 वर्षापूर्वी स्त्रियांना जे धर्माने अधिकार नाकारले होते स्त्रियांना मोक्ष मुक्ती अरहंत होण्याचे अधिकार नाकारले होते ते अधिकार देण्याचं काम सगळ्यात प्रथम भगवान बुद्धांनी केलं. आणि स्त्रियांचा भिक्खुनी संघ त्यांनी सुरू केला. आणि या भिक्खुनी संघाचं उदाहरण तुम्ही कारल्याला गेलात एकविरा जी कारला लेणी आहे तिथे गेलात तर एकविरा म्हणजे महामायाईची मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या बाजूला प्रजापिता जी आहे म्हणजे भगवान बुद्धांची मावशी तिने प्रथम मागणी केली की स्त्रियांना सुद्धा पुरुषांसारखा धर्मामध्ये मुक्तीचा अधिकार असला पाहिजे. आणि तिने ते भिक्खुनी संघ तयार करून घेतला. आणि हेच भिक्खुनी संघ त्या काळात भगवान महावीर यांनी जैन धर्मात आणि बौद्ध धर्मात सुद्धा स्थापन केलं. आणि तिथून स्त्रियांच्या धार्मिक मुक्तीला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा एकदा मनुवाद आला आणि या मनुवादाने लोकांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला. सम्राट अशोकाच्या काळात मात्र स्त्रिया ह्या स्त्री पुरुष समानतेने म्हणजे समानतेच्या तत्वाने काम करत असल्यामुळे आपला देश वैभवाला गेलेला मिळतो. आणि त्यानंतर जो मनुवादाचा प्रभाव सुरू झाला त्यानंतर अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये जिजाऊंच्या रूपाने एक स्त्रियांना अधिकार देण्याचं व्यक्तिमत्व समोर आलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जिजाऊंचं जे कर्तृत्व आहे ते उघड करण्यासाठी विचारवंतांची जी वैचारिक बैठक असायला हवी होती ती नसल्यामुळे आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव होतो परंतु त्यांना घडवणाऱ्या आईचा गौरव आपल्याकडे साहित्यामध्ये पाहायला मिळत नाही. हाच प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांची आईचा मृत्यू लवकर होतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व जे घडलेलं आहे ज्या आईच्या पोटी ते जन्माला आले त्या आईचं नाव फार आपल्याला कमी ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जी सहकारिणी आहे रमाई आहे तिचा सुद्धा गौरव किंवा तिचं सुद्धा चरित्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चर्चेला येत नाही. या देशामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीमाईंनी केली परंतु अजूनही महाराष्ट्रातले जो अभिजन वर्ग आहे किंवा पुरोहित वर्ग आहे तो असं सांगतो की शिक्षणाची जनक ही सरस्वतीच आहे. आणि अनेक शाळांमध्ये
त्या सरस्वती पूजनाच्या कथा आपण पाहत असतो. ओबीसींच्या आता अनेक शाळा झालेल्या आहेत. परवा आम्ही आमच्याकडचे नेते गणेश नाईक यांच्याकडे एका शिक्षकाचा निरोप समारंभ पाहिला. त्या निरोप समारंभामध्ये सुद्धा सरस्वती पूजनानेच आमच्या समाजाचे नेते गणेश नाईक यांनी सरस्वती पूजन केलं पाहिजे. खरं म्हणजे ओबीसींच्या शिक्षण संस्था आहेत, त्यामध्ये जिजाऊ, सावित्री, रमाई या महान स्त्री आहेत. यांच्या पूजनाने कामाची सुरुवात व्हायला पाहिजे, परंतु असं आपल्याकडे दिसत नाही. याचं कारण एकूणच पुरुषसत्ताक पद्धतीचा प्रभाव संपूर्ण देशावर आपल्याला पाहायला मिळतो आणि यामध्ये आपल्या चळवळी सुद्धा वाचल्या नाहीत. आणि म्हणून जिजाऊंचं जे चरित्र आहे ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते येत नाही. आणि म्हणून मी नेहमीच उल्लेख करत असतो की कोकणातल्या आगरी कोळी समाजाची ओळख देत असताना आम्ही एकवीर आईचा या मातृसत्तेचा विचार सांगत असतो. आणि या मातृसत्तेचा परिणाम किंवा स्त्रियांच्या अधिकारांचा परिणाम कोकणावर फार आहे आणि कोकणची अर्थव्यवस्था ही मातृसत्ताक आहे. आणि म्हणून जिजाऊंचा सुद्धा परिचय मी करून देत असताना असा करून देईन की शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असले तरी जिजाऊंना एकूण 6 अपत्य झालेली आहेत. त्यातली 4 मृत झाली आणि 2 अपत्य, एक संभाजी महाराज मोठे आणि शिवाजी महाराज छोटे, दोन पुत्र आहेत. परंतु संभाजीराजे हे शहाजीराजांकडे वाढलेत आणि शिवाजी महाराजांची पूर्ण जबाबदारी ही जिजाऊंकडे आहे. आणि खऱ्या अर्थाने जिजाऊंच्या साहेब किंवा संस्कारात शिवाजी महाराजांचा विकास झालेला आहे. आता शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या गोष्टी सांगताना नवनीत प्रकाशननी जी पुस्तकं लिहिली त्यामध्ये असं दाखवलं जातं की रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांवर संस्कार केले गेले आणि म्हणून शिवाजी महाराज हिंदूंचे राजे आहेत असं सांगण्याचा आटोकाट प्रयत्न होतो. परंतु आपण हिंदू किंवा वैदिक धर्माची जी ओळख आहे ती नीट करून घेतली तर असं लक्षात येईल की आपल्या देशामध्ये मुळात पुरुषसत्ताक पद्धत आहे. रामायण आणि महाभारताचं जे सार आहे किंवा मनुस्मृतीचं सार आहे, रामायणात पाहिलं तर सीतेला संशयावरून वनात सोडणारा गरोदर असताना जो राजा आहे राम आपल्याला पाहायला मिळतो. द्रौपदीचा अपमान भर दरबारात करणारे महाभारतातले सगळं जो हे आहे काय राजदरबार तो आपण पाहिला की भर दरबारामध्ये द्रौपदीची साडी खेचतो दुर्योधन आणि अगतिक होऊन तिचे सगळे पती 5 पांडव गप्प बसतात आणि विटंबना ही स्त्रीची होते महाभारतामध्ये. आणि रामायणामध्ये तेच आहे. एकूणच सूत्र पाहिलं रामायण आणि महाभारताचं ते स्त्री विरोधी आहे. आणि मनुस्मृतीने तर सांगितलं की सगळ्यात जास्त गुलाम पहिल्या कोण असतील तर स्त्रिया असतील आणि सगळ्या स्त्रियांना अधिकार नाकारे अनेक श्लोक हे मनुस्मृतीमध्ये आहेत. आणि म्हणून जिजाऊंचं जे चरित्र आपल्या देशासमोर आलेलं आहे ते चरित्र महाराष्ट्रातल्या कुठल्याच विचारवंतांना आजही मांडता आलेलं नाही. आणि म्हणून मला इथे आज बोलावं लागते, नाहीतर तसं काय बाकीचा आपल्याला इतिहास सगळ्यांना माहित आहे. पण मी सांगेन की जे ब्राह्मण विचारवंत आहेत आणि मराठा विचारवंत आहेत यांना जिजाऊंचं जे चरित्र आहे किंवा जिजाऊंचं कर्तृत्व आहे ते समजलेलं आहे असं मी म्हणूच शकत नाही. आणि म्हणूनच याची मांडणी मी करतो. कारण असं आहे की आपल्याला माहित आहे की ब्राह्मणी विचारसरणी आहे ती स्त्री विरोधी आहेतच, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते स्त्रीसत्ताक आहे किंवा मातृसत्ताक आहे. आणि ते मातृसत्ताक स्वराज्य ब्राह्मणांच्या संस्कारांमुळे आजच्या मराठ्यांना पण कळलंय असं मला वाटत नाही. आणि कळलं असतं तर साधारणपणे 13 मुख्यमंत्री मराठा समाजातून आले, परंतु त्यांनी कधीच आपल्या घरातल्या स्त्रियांना मुख्यमंत्री म्हणून किंवा महसूल मंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून एकाही स्त्रीला महाराष्ट्रात कधी पुढे आणलेलं नाही. आणि म्हणूनच शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे सगळे थोरात किंवा अशोकराव चव्हाण हे जे सगळे नेते आहेत किंवा महाराष्ट्रातली मराठ्यांची घराणी आहेत ही स्त्री विरोधी आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आज जिजाऊंची मांडणी हे करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून भारतातला जर इतिहास पाहिला की परशुरामाने जेव्हा आपल्या स्वतःच्या आईला वडिलांच्या सांगण्यावरून कुऱ्हाडीने तिचं मुंडकं छाटून टाकलं आणि ती जी घटना आहे आणि ती मुलानेच आईला मारणं वडिलांच्या आज्ञेवरून ही जी घटना आहे ती स्त्री विरोधी आहे. रामायणातलं सगळं मांडणी आहे ती स्त्री विरोधी आहे. महाभारताची मांडणी स्त्री विरोधी आहे. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही स्त्रियांचा अपमान करणं, स्त्रियांवरून भांडणं, कुठलंही भांडण झालं त्याच्या मुळाशी स्त्री आहे असं स्त्रियांवर अपयशाचं खापर फोडण्याची भारताची संस्कृती आहे. आणि म्हणून पहिल्यांदा जिजाऊंच्या कर्तृत्वाने या देशाला एक नवीन विचारधारा मिळाली की एका आईमुळे हा राजा घडला अशा प्रकारची मांडणी सर्वसामान्य घरात पोहोचलेली आहे. तरी सुद्धा ब्राह्मण इतिहासकार सांगतात की ते आईचा विजय नाही तर दादोजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असं सांगितलं जातं किंवा रामदासांनी घडवलं. खरं म्हणजे हे ब्राह्मण जे गुरु आहेत त्या ब्राह्मणांनी कधीच बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण दिल्याचं कुठे आठवत नाही किंवा त्यांनी शिक्षण नाकारलेलं आहे. आणि मराठ्यांच्या बाबतीत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा ब्राह्मणांची भूमिका आहे ती बंधुतेची नाही तर ब्राह्मण नेहमीच क्षत्रियांना आपले शत्रू मानत आले. आणि म्हणूनच परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचा वध केला किंवा ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली असं ब्राह्मण सांगतात. याचा अर्थच असा आहे की क्षत्रियांचे कधीच हे ब्राह्मण हे मित्र नव्हते तर शत्रूच होते. परंतु सत्ता राबवण्यासाठी क्षत्रियांची आवश्यकता असते, क्षत्रिय राजांची आवश्यकता असते. आणि स्वतःला संकटात न टाकता
ऐतखाऊपणे प्रधान व्हायचं किंवा मंत्री व्हायचं किंवा धर्मप्रमुख व्हायचं, हे ब्राह्मणांनी स्वीकारलेलं तत्वज्ञान, सुखाचं तत्वज्ञान, पुरोहित व्हायचं किंवा मंदिरांमध्ये पुरोहित होऊन सगळा जो पैसा आहे तो आपल्याकडे धर्माच्या माध्यमातून खेचायचा, ही जी चातुर्य आहे ब्राह्मणांचं, त्यामध्ये त्यांनी क्षत्रियांना काही प्रमाणात अधिकार दिलेत, पण क्षत्रिय आपल्या डोक्यावर वरचढ होऊ नयेत याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. पण क्षत्रिय ब्राह्मण वैरापेक्षा किंवा क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांनी समस्त शूद्रातील शूद्रांना गुलाम केलं, यापेक्षा भयानक गुलामी ही स्त्रियांच्या बाबतीत झालेली आहे. आणि म्हणून स्त्रियांना गुलाम करण्याचं काम मनुस्मृतीने मोठ्या प्रमाणात केल्यानंतर खरं म्हणजे जिजाऊंचं चरित्र या देशाला फार गरजेचं आहे. मी या देशातल्या समस्त विद्वान स्त्रियांना हे मांडायला सांगेन की आई म्हणून जिजाऊंनी जे कर्तृत्व केले, ज्या पद्धतीने अगदी राज्याभिषेक होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना बाळराजे शिवाजी ते महाराजा शिवाजी किंवा छत्रपती शिवाजी, हे जे पुरुषाचं जे कर्तृत्व घडवलेलं आहे ते आईने घडवलेलं आहे. आणि याच्यावर पुरुषांची लेखणी कधी चालत नाही, कारण ती मुलं असतील आईची किंवा आईचे भाऊ असतील किंवा स्त्रीचे भाऊ, आई, वडील, गुरुजी कोणी असले तरी कोणालाही स्त्री ही मोठी झालेली नको आहे, अशी पुरुषी मानसिकता या मनुस्मृतीने घडवलेली आहे. आणि या पुरुषी मानसिकतेला छेद देण्याचं काम इतिहासामध्ये बुद्ध आणि महावीर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून एक जीवन पद्धती किंवा धर्माला आव्हान देणारे दोन विचारवंत म्हणून भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांचा विचार आपण केला पाहिजे. आणि धर्माचा समान अधिकार देणारा भिक्खुनी संघ त्या दोघांनी स्थापन केल्यामुळे त्याची सुद्धा दखल आपल्याला घ्यावी लागेल. जगातले सगळे धर्म आहेत हे पुरुष सत्ताक धर्म आहेत, त्यांचे धर्मगुरू पुरुष आहेत, पण स्त्रियांना सुद्धा समान अधिकार पाहिजे असा फार कमी वेळा विचार झाल्यामुळे जिजाऊंचा हा विचार आहे तो जिजाऊंचा विचार धार्मिक अर्थाने, राजकीय सत्तेच्या अर्थाने आपण विचारात घेतला पाहिजे. आणि म्हणून मी जिजाऊंना मातृसत्ताक म्हणतो. आणि आमची जी आगरी कोळी कराडी भंडारी समाजाची जी संस्कृती आहे ती मातृसत्ताक आहे. जरी या देशावर मनुस्मृतीचं राज्य आलं तरी लग्न लावण्याचा अधिकार आजही कोकणामधल्या आमच्या समाजामध्ये स्त्री पुरोहित म्हणून धवलारणीकडे आहे. अर्थसत्ता घराची आणि गावाची ही महिलांकडे आहे. आमच्या महिला मच्छीमार महिला आजही मार्केटमध्ये सगळ्या मासे विकतात, त्या मच्छीच्या वितरणाचे सगळे अधिकार महिलांकडे आहेत. कुटुंब संस्थेची जबाबदारी, आर्थिक अधिकारी महिलांकडे आहेत. आणि ह्या दुर्मिळ घटना ज्या कोकणामध्ये आगरी कोळी कराडी संस्कृतीत घडल्यात आणि या संस्कारांचा थेट प्रभाव माझ्या आईमुळे माझ्यावर झालेला आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटायचं, माझे वडील सुद्धा मुंबईत नोकरी करत असताना आई सगळी शेती करायची आणि आईच्या संस्कारात माझं बालपण गेलेलं आहे, पूर्ण शिक्षण झालेलं आहे 10वी पर्यंत. त्यामुळे माझ्यावर माझी आई, माझ्या मावशा, आज्या आणि गावातल्या समस्त स्त्रियांचा एक वेगळा प्रभाव आहे. आणि मला ते सुचत गेलं, मग गावातलं गावदेवीचं मंदिर असेल जिथे गावाचा न्याय होतो, तो गावदेवीच्या मंदिरातच का होतो, राम हनुमानासमोर का होत नाही, असे अनेक प्रश्न मला पडत गेले. आणि त्यामधून मातृसत्ताक पद्धती काय आहे, म्हणजे लग्नात हुंडा न घेण्याची आमची कोकणातली पद्धत आहे, याचा प्रभाव एवढा पडला की जेव्हा मी माझ्या वाचनात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य आलं आणि संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात स्त्री विरोधी जी विचारधारा आहे ती स्त्रियांवर होणारा अत्याचार आहे ते पाहिलं. आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या कुटुंबात, माझ्या गावात किंवा आमच्या सगळ्या आगरी कोळी भंडारवाड्यात अशा प्रकारचे अन्याय अत्याचार स्त्रियांवर झालेले पाहायला मिळत नाही. किंबहुना स्त्रिया ह्या प्रमुख आहेत, स्त्रीच्या हाती काती आहे, कोयता आहे, घराचा शेतीचा कारभार स्त्रियांकडे आहे. आणि मग हे हुंडाबळी वगैरे हे जे प्रकार महाराष्ट्रातून मी शिकलो किंवा ऑनर किलिंगचे घटना पाहिल्या महाराष्ट्रात, आणि या पाहिल्यानंतर लक्षात आलं की कोकण यापेक्षा वेगळं आहे आणि कोकण यापेक्षा वेगळं आहे. आणि त्यानंतर मी जिजाऊंकडे या नजरेने पाहायला लागलो, कारण जिजाऊंकडे पाहण्याची नजर माझ्या आईच्या चरित्राने माझ्यावर केलेला संस्कार आहे. माझी आई आत्ता हयात आहे आणि मी माझ्या आईमुळे घडलेलो आहे, हे मी तुम्हाला अगदी मनापासून सांगेन. आणि मग आईमुळे मी कसा घडलो किंवा आईच्या संस्कारात मी कसा मोठा झालो, हे माझं जे जीवनचरित्र पाहिल्यानंतर माझं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नैसर्गिक सगळे संस्कार आहेत ते आईकडून झालेले आहेत. परंतु शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिणारे लेखक हे पुरुषप्रधान संस्कृतीचे गुलाम असल्यामुळे त्यांना आजही जिजाऊंचं चरित्र मांडता येत नाही, सावित्रीबाईंचं चरित्र मांडता येत नाही. आम्ही आई एकविरेला ज्या पद्धतीने मानतो ते एकविरा आईचं चरित्र सुद्धा किंवा बुद्धमाता महामाया यांचं चरित्र सुद्धा अनेक लोकांना समजत नाही, कारण त्यांच्या मनावर पुरुष सत्ताक संस्कार आहेत. आणि म्हणून जिजाऊ या अर्थाने माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि मागच्या काळात प्रबोधनाची चळवळ जी महाराष्ट्रात झालेली आहे त्यामध्ये मराठा समाजाने जय जिजाऊ हा शब्द ज्यावेळी घेतला आपल्या समाजाच्या अधिकारांमध्ये, तेव्हा मला खूप आनंद वाटला की छत्रपती शिवाजी महाराज जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच महत्त्वाचे जिजाऊ हे आहेत. आणि जिजाऊंनी ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि हे राष्ट्र घडवले त्यामुळे त्यांना राष्ट्रमाता म्हणणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे पिता हा शब्द प्रसिद्ध आहे, राष्ट्रपती हा शब्द प्रसिद्ध आहे, परंतु राष्ट्रपिता किंवा राष्ट्रपती या शब्दांइतकेच राष्ट्रमाता हा शब्द सुद्धा भारताच्या इतिहासामध्ये किंवा सामाजिक चरित्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या अर्थाने आपल्याला जर जिजाऊंचं चरित्र खरोखर महाराष्ट्रासमोर मांडायचं असेल तर मातृसत्ताक विचारधारा काय आहे ही आम्ही समजून घेतली पाहिजे.
सावित्रीबाई फुल्यांचा मी मुद्दाम उल्लेख करेन की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी देशाची जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी ज्या नजरेने पाहिली, त्यांच्या लक्षात आलं की या देशाला बहुजन समाजाला म्हणजे 85% ओबीसी समाजाला जे गुलाम केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आल्यानंतर पेशवाईमध्ये जे गुलाम केले ते गुलाम करण्याची जी पद्धत आहे ते इथल्या स्त्रियांना शिक्षण नाकारलेलं आहे. आणि मग या देशाला जर गुलामीतून मुक्त करायचं असेल तर आम्ही पहिल्यांदा स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे आणि स्त्रियांना शिक्षण दिल्यानंतरच हा देश स्वतंत्र होईल. हे जे खरं म्हणजे राष्ट्र निर्माणाचे जे विचार आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे, त्यामध्ये सावित्रीबाई फुल्यांचं चरित्र सुद्धा जिजाऊंच्या प्रमाणे या देशामध्ये नव्याने लिहिण्याची गरज आहे. आणि आज ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे हिंदुत्ववादी सावरकर या देशासमोर मांडले जातात, हेडग्यावर मांडले जातात आणि महात्मा गांधी सुद्धा मांडले जातात, या सगळ्या महापुरुषांपेक्षा सावित्रीबाईंचं योगदान आहे, जिजाऊंचं योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या पूर्वकाळात जी परिस्थिती आहे ती आदिलशाही निजामशाही आहे आणि मुस्लिम समाजाचं मुस्लिमांनी आपल्या देशावर फार मोठं राज्य केलेलं आहे इंग्रज यायच्या अगोदर. पण मुस्लिम जी शासकांची पद्धत आहे त्यामध्ये सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत त्यांची जी बुरख्याची पद्धत असेल किंवा राज्यशासन जे असेल किंवा ती समाज व्यवस्था आहे त्यामध्ये स्त्रियांना फार मोठे अधिकार आपल्याला दिसत नाही. आज सुद्धा मुस्लिम समाज पुरोगामी जे जग आहे त्यामध्ये स्त्रियांच्या अधिकाराबाबत अत्यंत मागासलेला आहे आपल्याला असं पाहायला मिळतो. आणि मुस्लिम असतील सगळेच समाज की स्त्रियांना मतदानाचा पहिला अधिकार ज्या इंग्लंडच्या लोकशाहीत आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यांना सुद्धा खूप उशीर लागलेला आहे इंग्लंड अमेरिकेमध्ये. आणि भारताचा तर प्रश्न नव्हता, इथे शिक्षणाचा अधिकारच नव्हता. लोकशाहीमध्ये सुद्धा भारतामधली मानसिकता ही स्त्री विरोधी आहे. म्हणून आज आपल्याकडे एक पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेल्या, अत्यंत कर्तृत्ववान पंतप्रधान आहेत. आणि मागच्या ज्या राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील आणि अलीकडच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, या सगळ्यांची अवस्था जर पाहिली तर इंदिरा गांधींना सुद्धा या देशातल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून प्रचंड विरोध झालेला आहे. आणि आता जे काही राष्ट्रपती महिला झाल्या किंवा आपल्या राष्ट्रपती पद आणि काही आमदार आहेत, काही खासदार आहेत किंवा सरपंच महिला आहेत, यांना प्रत्यक्षात अधिकार आपला समाज किती देतो हे पाहिलं तर देशावर मनुस्मृतीचा प्रचंड प्रभाव आहे. आणि म्हणून जिजाऊंनी जे स्वराज्य उभं केलेलं आहे, एकीकडे शहाजीराजे वेगवेगळ्या स्वाऱ्या करत दौरे करायचे आणि दुसऱ्या बाजूला जिजाऊंनी शहाजीराजांचा जो संकल्प आहे, दोघांचा संकल्प एकच असला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं एकट्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य सगळ्या प्रकारची वेगवेगळी स्वराज्यावरची आक्रमणं आहेत, त्या आक्रमणामध्ये एक स्वराज्याला एक चेहरा दिलेला आहे. जो चेहरा आताच्या 70 वर्षातल्या महाराष्ट्रातल्या सरकारपेक्षा अत्यंत प्रगत असा चेहरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे. कारण 70 वर्षात संविधानाचं सरकार असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या ब्राह्मण मराठा मुख्यमंत्र्यांची सत्ता आहे त्यांना एकही मुख्यमंत्री इथे स्त्री देता आला नाही, स्त्री असलेला मुख्यमंत्री देता आला नाही किंवा गृहमंत्री देता आला नाही. हे जे महाराष्ट्राचं चरित्र आहे त्या चरित्र महाराष्ट्राच्या सगळ्या राज्यकर्त्यांना, सगळ्या आमदारांना मी जिजाऊंचं कर्तृत्व नव्याने सांगण्याचा प्रयत्न करेन की स्वतःच्या मुलाच्या हातून हे जे स्वराज्य घडवलेलं आहे त्या स्वराज्याबाबतीत अनेक डाव्या विचारवंतांनी सुद्धा शिवाजी महाराजांचं किंवा जिजाऊंचं चरित्र जे सांगितलेलं आहे, स्वराज्याचं जे चरित्र सांगितलं त्यामध्ये स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करणारा, स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज असं जे म्हटलेलं आहे त्याचं कारण तो जो विचार आहे हा जिजाऊंचा विचार आहे. आता आपल्याला माहित आहे की आपल्याकडे स्त्रियांना फार मोठी ग्रंथरचना करता आलेली नाही. फार जुन्या काळात म्हणजे बुद्धाच्या काळात सुद्धा थेरीगाथा नावाचे साहित्य जे आहे ते स्त्रियांनी आपल्या त्यामध्ये मतं मांडलेली आहेत. पण जिजाऊंनी अशी काही ग्रंथ वगैरे लिहिले नाहीत, परंतु राजकीय नेत्यांना लिखाण करणं, वाचन करणं हे एवढं जमतच नसतं. कारण ते अत्यंत वेगाने आपला कारभार करत असतात, ते अत्यंत मग्न असतात ह्या स्वराज्याच्या कारभारामध्ये, निर्णय घेण्यामध्ये. परंतु पुस्तक लिहिणं किंवा आपलं तत्वज्ञान लिहिणं राज्यकर्त्यांना जमत नाही. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे राजकारणी आहेत की त्यांनी प्रचंड मोठं साहित्य आणि भाषणं आणि लिखाण केलं आणि एक दिशा दिलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक या राजाला किंवा प्रत्येक माणसाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो संविधानाने दिलेला आहे, जो मनुस्मृतीने नाकारला होता. आणि म्हणून जिजाऊंनी जे काही महत्त्वाचे निर्णय आपल्या राज्यात घेतले त्याचा परिणाम संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पडतो. कारण आपल्याकडे पुरुषांची रचना ही अशी आहे, मनाची रचना, पुरुष सत्ताक मन जे घडवलेलं आहे ते स्त्री विरोधीच आहे. परंतु राजाच्या पाटलांनी जेव्हा बलात्कार केला एका स्त्रीवर त्यावेळी त्याला जी शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते शिवाजी महाराज हे आईनी घडवलेले शिवाजी महाराज आहेत. आणि कारण कुठल्याही स्त्रीला आपल्यासारख्या स्त्रीवर पुरुषांनी कुठल्या बलात्कार केला किंवा त्याचा विनयभंग केला तर त्याचा राग जेवढा स्त्रियांना येतो तेवढा कुणालाच येत नाही. आणि आपलं जे स्त्रीमन आहे ते स्त्रीमन आपल्या मुलाच्या राज्यकारभारामध्ये व्यक्त करणारी राजमाता जिजाऊ ही व्यक्तिरेखा आपल्याकडे समोर आलेली नाही. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी लुटालूट म्हणजे स्त्री पुरुष गुलामांची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारात होत होती
स्त्रियांची सुद्धा विक्री होत होती. ही स्त्रियांची विक्री किंवा स्त्रियांना पळवून नेणं, स्त्रियांवर बलात्कार करणं, स्त्रियांचा अपमान करणं, याला प्रथम पायबंद छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेला आहे. परक्या धर्माच्या स्त्रियांचा आणि मुलाचा, धर्मग्रंथांचा, अगदी मस्जिदींचा आदर करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे जे चरित्र आहे, म्हणजे ज्याला आपल्याला सेक्युलर म्हणता येईल, ते सेक्युलर शब्दाची सुद्धा टिंगल आज भारतामध्ये केली जाते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज तसे आहेत, समस्त सगळ्या धर्मातल्या स्त्रियांचा आदर करणारे राजे आहेत. त्याच पद्धतीने संत याकूब बाबा हे मौलवी आहेत रत्नागिरीतले, त्यांना गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये दाखवता आले नाही. कारण हिंदुत्वाचा आणि वैदिकत्वाचा प्रभाव ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या इतिहासकार, विचारवंत यांच्यावर आजही आहेत. ते जसे स्त्री विरोधी आहेत तसंच मुस्लिम विरोधी पण आहेत. त्यामुळे मुस्लिम विरोधाची परंपरा म्हणजेच हिंदुत्व, किंवा पाकिस्तानचा विरोध म्हणजेच हिंदू राष्ट्र, अशा प्रकारची मानसिकता ज्या देशामध्ये आहे, त्यामध्ये पाकिस्तानपेक्षा शूद्रातिशूद्रांच्या तिरस्कारापेक्षा, मुस्लिमांच्या तिरस्कारापेक्षा स्त्रियांचा तिरस्कार करणारे जे हिंदुत्व आहे किंवा वैदिकत्व आहे, ते आज कुणी मान्य करायला तयार नाही. वर असं आपण बोललो की सांगतात की नाही बाबा, आम्ही तर अनेक देवी देवतांची पूजा करतो, आमच्याकडे महालक्ष्मी आहे किंवा सरस्वती आहे किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी आहे किंवा अशा अनेक देवदेवता आहेत. तर ह्या सगळ्या देवदेवता आहेत, हे मनुस्मृतीने ह्यांना कधी डोक्यावर घेतलं नाही. ते बहुजन समाजाच्या माता आहेत. आणि म्हणून मी आमच्याकडे सांगतो की बाबा, एकवीरा असेल, जीवदानी माता असेल किंवा शीतळा माता असेल, ते भगवान बुद्धाच्या काळातल्या भिक्खुनी आहेत, म्हणजे स्त्री संन्यासिनी आहेत, की ज्यांना धर्मातला समान अधिकार त्या काळात मिळाला. तसंच कदाचित उद्या जिजाऊनं सुद्धा एका देवीच्या स्वरूपात आणलं जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा ईश्वर म्हणून पूजा करण्याचा प्रयत्न या ब्राह्मणवाद्यांकडून होईल. आणि म्हणून जिजाऊंचं चरित्र किंवा जय जिजाऊ जेव्हा आम्ही आज म्हणतो, तसं बऱ्याच लोकांना वाटतं की जिजाऊ ही राष्ट्रमाता एक दैवी कल्पना आहे, जिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेतला, अशी मांडणी अनेक शाहिरांनी केली आहे. याचं कारण, इथला जो शाहीर आहे किंवा विचारवंत आहे, हा मनुस्मृतीचा समर्थक आहे, ज्यांनी आकाशातल्या देवाला माणसाच्या कर्तृत्वापेक्षा जास्त मोठा सन्मान दिलेला आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा त्यांच्या हातचा किंवा त्यांच्या आईचा संस्कार नसून भवानी तलवारीमुळे ते प्रसिद्धीस आले किंवा त्यांना राज्य मिळालं, अशा प्रकारची मांडणी ब्राह्मण विचारवंतांकडून होते. आणि जिजाऊंचं जे मोठेपण आहे, जिजाऊंचा जो संस्कार आहे शिवाजी महाराजांना राजा घडवणारा संस्कार आहे, या संस्काराचा वाटा आई जिजाऊकडे न देता दादोजी कोंडदेवांच्या शिक्षणामुळे, संस्कारामुळे शिवाजी महाराज मोठे झाले, किंवा रामदास स्वामींच्या अध्यात्मामुळे ते मोठे झाले, अशा प्रकारची मांडणी ब्राह्मण विचारवंतांकडून होते. आणि ब्राह्मण विचारवंत छत्रपती शिवाजी महाराजांना कमी दाखवण्यासाठी ब्राह्मणांशिवाय शिवाजी महाराज होऊ शकत नाही, अशा प्रकारचे मागे एक वक्तव्य राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारींनी पण केलं होतं. परंतु आपला समाज ह्या अशी वक्तव्य विसरून जातो. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, ही जी स्टेटमेंट येतात ती मनुस्मृतीच्या डोक्यातून आलेले संस्कार असतात. इतकं सहज आपण घेऊन चालणार नाही. आणि म्हणून मी जिजाऊंचं चरित्र आज तुम्हाला त्यांची वैचारिक मांडणी जी सांगतोय ती अशी आहे की बाबा, ज्या काळामध्ये स्त्रियांना कुठलेही अधिकार नव्हते, स्त्रियांना एक तुम्हाला भोगवस्तू किंवा कुठलाही अधिकार नसलेली एक मानवी देह, अशा प्रकारची मांडणी ज्या काळात आपला समाज करत होता, त्या काळामध्ये स्त्रियांना अनुकूल असलेलं राज्य जे घडलेलं आहे ते रयतेचं राज्य आहे. मी तर म्हणेन रयतेचं राज्य ही सुद्धा संकल्पना अजित पवारांना पण मान्य नाही आणि फडणवीसांना पण मान्य नाही. म्हणजे ब्राह्मण आणि मराठ्यांना दोघांना मान्य नाही. परंतु माझी मांडणी त्याच्या पलीकडची आहे की जिजाऊंनी निर्माण केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे स्त्री सत्ताक आहे किंवा मातृसत्ताक आहे, असं माझं म्हणणं आहे. कारण असं आहे की आपल्याकडे आज सुद्धा शिवाजी महाराजांना शंकराची पूजा करणारा किंवा शंकराच्या पिंडीवर करंगळीचं रक्त सांडणारा, तलवारीने कापणारा, स्वराज्याची शपथ घेणारा छत्रपती शिवाजी महाराज दाखवलं जातं. अहिल्याबाई होळकर यांच्या हातामध्ये शंकराची पिंड आहे आणि त्यांना सुद्धा धार्मिक दाखवलं जातं. परंतु असा धर्म या देशामध्ये आहे ज्यांनी अहिल्याबाईंना सुद्धा विरोध केलेला आहे आणि जिजाऊंना सुद्धा विरोध केलेला आहे. स्त्रियांना राजकीय सत्ता नाहीच अशा प्रकारची मांडणी किंवा कुठलीच सत्ता नाही अशा प्रकारची मांडणी या देशात असताना, मनुस्मृतीचं अख्खं जे पुस्तक आहे किंवा जो ग्रंथ आहे तो स्त्री विरोधी आहे, म्हणून तो ग्रंथच महाडला जाळणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजही भारताला कळत नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मातृसत्ताक विचारवंत आहे, आईला आणि स्त्रियांना सन्मान देणारे विचारवंत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आहेत. ही जी मांडणी आहे स्त्रियांच्या नजरेने, पुरुषांची जी विचारसरणी आहे, ही आपल्याकडे कुठलाही पुरुष मांडायला तयार नाही. आणि म्हणून जिजाऊंचं चरित्र आपल्याकडे पुढे येत नाही. आणि म्हणून जिजाऊंचं जे स्थान आहे स्वराज्यात, ते छत्रपती शिवाजी महाराज देवांना मानणारे होते, ते हिंदुत्ववादी होते. हे जे शोध लावतायत सध्या वैदिक, ते त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था करतायत, जेणेकरून शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य सगळं देवाच्या कल्पनेने निर्माण झालेलं आहे. त्यात आईचं किंवा
तानाजी मालुसरेंसारखे मावळे आहेत ज्यांनी आपले देह ठेवले स्वराज्यासाठी, त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कमी व्हावं आणि आईचं जे संस्कार आहेत ते दिसू नयेत यासाठी वेगवेगळ्या गुरूंची योजना ब्राह्मण आपल्या डोक्यातून करत असतात. परंतु वास्तव हे आहे, मला सुद्धा आज कोणी विचारलं की कुठल्या ब्राह्मणाने तुम्हाला शिकवलं किंवा कुठल्या गुरूंनी शिकवलं, तर माझी गुरु ही आईच आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंबद्दल जो वाद निर्माण महाराष्ट्रात झाला होता तो ब्राह्मणवाद्यांनी किंवा मनुवाद्यांनी केला होता, ज्यांनी शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला. किंबहुना शिवाजी महाराजांचं राज्य खालसा करून इंग्रजांच्या हाती देण्याचं काम ज्या पेशवाईंनी केलं ते ब्राह्मण कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थक नव्हते. काहींनी पगारी नोकऱ्या केल्या असतील, पण त्या नोकऱ्या करत असताना परंपरेने शिक्षण त्यांच्याकडे असल्यामुळे ते अधिकारी झाले. आजही देशाची अशी अवस्था आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये इतर कुठल्याच जातींना न्यायमूर्ती म्हणून प्रवेश नाही. ही जी एकाधिकारशाही सत्तेतली आहे, ती सत्तेतली एकाधिकारशाही ही मनुस्मृतीने पहिल्यापासून या देशावर लादलेली आहे. त्याच्यामुळे संविधानाला 70 वर्ष होऊन सुद्धा आम्ही बहुजन समाजाच्या लोकांना आमच्या राज्यव्यवस्थेमध्ये त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व देऊ शकत नाही, आरक्षण देऊ शकत नाही. ही जशी आपली व्यथा आहे तशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सुद्धा तीच व्यथा आहे. तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका असेल किंवा ज्या काही लढाया, जीव घेण्या लढाया छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या आहेत, त्या जीव घेण्या लढायामध्ये न्हावी असतील, ओबीसी असतील, भंडारी असतील, आगरी कोळी असतील, यांनीच आपले देह ठेवून ते स्वराज्य वाचवल्याच्या सगळ्या लढाया जिंकलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या लढाईमध्ये कुठलेही सरंजामी जमीनदार सरदार आहेत ते कधी पुढे आले नाहीत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जरी शिवनेरीवर झाला तरी त्यांनी राजधानी आपली रायगड बनवली आणि कोकणामध्ये आपल्या स्वराज्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण कोकण हे मातृसत्ताक आहे. कोकणामध्ये जरी परशुरामाची नगरी असा कोकणाचा परिचय असला तरी ती परशुरामाची नाही, मी तर सांगेन ती जिजाऊंची आहे. जिजाऊंसारख्या मातृसत्ताक स्त्रियांचं हे कोकण आहे. आणि जरी परशुरामाने आपल्या आईला ठार केलं असलं तरी कोकणामध्ये कारल्याला एक असा राजा होऊन गेला जो भगवान बुद्धांच्या नावाने ओळखला जातो. भगवान बुद्ध सुद्धा महाराज आहेत किंवा राज्यकर्ते आहेत आणि त्यांनी मानवमुक्तीसाठी आपला राज्य सोडलेलं आहे आणि स्त्रियांना अधिकार देण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांनी कोकणामध्ये फार मोठं काम केलं आणि कोकणाची जी संस्कृती आहे ती मातृसत्ताक आहे. आणि म्हणून जिजाऊवर बोलण्याचा जो विषय आहे तो कोकणामधल्या लोकांना चटकन समजू शकतो. बाकीच्या महाराष्ट्राला कळणं अवघड आहे, कारण बाकीचा महाराष्ट्र हा बऱ्याच ठिकाणी म्हणजे सांस्कृतिक अर्थाने खेड्यापाड्यामध्ये स्त्री विरोधी आहे. आणि म्हणून हुंडाबळीचे प्रकार हे कोकणापेक्षा बाकीच्या महाराष्ट्रात घडत आहेत. आणि पुरुषी अहंकार इतका आहे की या अहंकारापोटीच पुरुषांचा जो अहंकार दुखावला गेला, म्हणजे कर्जामध्ये असेल, संसारामध्ये असेल, आणि म्हणून बऱ्याच पुरुषांनी आत्महत्या केलेल्या पाहायला मिळतात, परंतु स्त्रियांनी आत्महत्या केलेल्या पाहायला मिळत नाही. आणि म्हणून या जगाच्या इतिहासामध्ये स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, स्त्रियांनी संसाराची सगळ्यात मोठी जबाबदारी घेतली, परंतु स्त्रियांचं मोठेपण नाकारण्याचं काम भारतात जेवढं झालं तेवढं कुठं झालेलं नाही. आणि म्हणून या अंधाराच्या पार्श्वभूमीवर जिजाऊंचं चरित्र हे अत्यंत उठून दिसतं. ते पाहायची नजर भारताला नाही, महाराष्ट्राला सुद्धा नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की स्त्रियांच्या नजरेनं या जिजाऊंच्या चरित्राकडे आम्ही पाहिलंच पाहिजे. आणि स्त्रियांनी, आता शिकलेल्या स्त्रियांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे, जे काय राजकारण, साहित्य, कला किंवा पराक्रम किंवा युद्ध याची जी मांडणी आहे ती मांडणी पुरुष प्रधान आहे, स्त्रियांचा त्यामध्ये कुठेच उल्लेख नाही. आणि म्हणून ह्या ज्या लढाया झालेल्या आहेत त्या लढायांमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी डावपेच असतील किंवा युद्धनीती असेल यामध्ये पुरुष सेनापतींचा उल्लेख दिसतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गनिमी कावा रचणारा किंवा गनिमी युद्ध खेळणारा, लढाया जिंकणारा राजा जो घडतो तो आईच्या संस्कारांनी घडतो. आणि जे जे आईच्या संस्कारात वाढलेले किंवा बहिणींच्या, आईच्या, पत्नीच्या कर्तृत्वामध्ये जे घडलेले लोक आहेत, पुरुष आहेत, त्यांना मनातून जर कधी असं एकट्या रूममध्ये बोलायला सांगितलं तर नक्कीच सांगतील की माझी बहीण असेल, माझी आत्या असेल, माझी मावशी असेल, माझी आई असेल, यांचे संस्कार माझ्यावर खूप आहेत. ती जेव्हा भावूक होतात ते तेव्हा सत्य सांगतात. परंतु आपल्याकडे स्त्रियांविषयी गौरवाचा उद्गार काढला किंवा स्त्रियांविषयीचं कौतुक कुठल्या नवऱ्याने केलं, आपल्या बायकोचं किंवा आपल्या आईचं केलं किंवा बहिणीचं केलं किंवा आजीचं केलं, तर त्याला बैल आहे, तो स्त्रियांचा बैल झाला आहे, अशा प्रकारचं उद्गार कोणी म्हणजे बाकी त्याच्याशी हेटाळणी केली जाते. परंतु आपल्या ज्या स्त्रियांनी आम्हाला घडवलं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे अपमानाचा विषय नाही, परंतु पुरुषसत्ताक पद्धतीने जे संस्कार घडवलेले आहेत त्यामुळे पुरुषांना असा न्यूनगंड होतो की स्त्रियांचं कौतुक सांगायचं नसतं, स्त्रिया हुशार नसतात किंवा स्त्रिया बावळट असतात, अशा प्रकारचे अनेक वाक्प्रचार आपल्या समाजात रुजवले गेले. आणि म्हणून आज तरुण मुलांची भांडणं झाली तर ते आईवरून शिव्या देतात, बहिणीवरून शिव्या देतात. खरं म्हणजे त्यांचा म्हणजे महिलांचा त्यामध्ये काडीचा संबंध नसतो, परंतु अपमान कोणाचा करायचा तर स्त्रियांचा करायचा. हा देशातला जो संस्कार आहे तो पुरुषसत्ताक आहे आणि स्त्री विरोधी आहे. आणि म्हणून अशा वातावरणामध्ये जिजाऊंचं चरित्र मी आपल्याला सांगणं म्हणजे फार अवघड काम आहे. कारण जरी मी कितीही असं गौरवोद्गार काढलं किंवा कितीही आर्टिकल लिहिले किंवा कितीही भाषणं केली तरी सुद्धा भारताची मानसिकता ही स्त्री विरोधी असल्यामुळे, पुरुषसत्ताक असल्यामुळे स्त्रियांचं चरित्र कोणी ऐकायला तयार नाही, स्त्रियांचं कौतुक करायला कोण तिथे तयार नाही. पण एक लक्षात घ्या, या देशाची आणि जगाची लोकसंख्या 50% स्त्रियांची असल्यामुळे
कितीही आम्ही काय केलं तरी सुद्धा 50% लोकांना, 50% स्त्रियांना न्याय नाकारण्याचं काम आम्ही करूच शकत नाही. आणि म्हणून कधीतरी एखादी स्त्री जिजाऊंसारखी अशी मोठी होते, अत्यंत भव्य होते आणि कर्तृत्ववान होते, राष्ट्रमाता होते, तेव्हा तिचं चरित्र आम्ही मांडलं पाहिजे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी फार मोठी क्रांती केली, जो संघर्ष जिजाऊंचा आहे, जो संघर्ष सावित्रीमाईंचा आहे, जो एकविरेचा आहे, जो प्रजापितीचा आहे, अशा अनेक महान स्त्रियांचे संघर्ष, फातिमा शेख असतील, यांचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जिजाऊंच्या रूपाने पुढे आला आणि जिजाऊ हेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ह्यातलं स्वराज्यातलं संविधान आहे, तोच विचार आहे जिजाऊंचा. आणि तोच मातृसत्ताक विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असल्यामुळे देवपुत्र ब्राह्मण आणि देवपुत्र क्षत्रिय आणि वैश्य या सगळ्यांचे जे प्रभाव आहे तो स्वराज्यात नाकारला गेलाय. आणि म्हणून समुद्र उल्लंघन हे पाप असता हा मनुस्मृतीचा विचार, ब्राह्मणी विचार ठोकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. स्त्रियांच्या हातात शस्त्र दिलेलं आहे. म्हणजे जिजाऊंचं जे बालपण आहे ते तलवार चालवणं, घोड्यावर बसणं हा संस्कार जिजाऊंच्या वडिलांनी दिलेला आहे. म्हणून जिजाऊंचे वडील जे आहेत किंवा जिजाऊंची आई आहे त्यांचा सुद्धा शोध आम्ही घेतला पाहिजे. नाहीतर मग एवढंच होईल की जशी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तशीच जिजाऊंच्या एखाद्या मंदिरामध्ये पूजा होईल, त्यांची मूर्ती ठेवली जाईल आणि तिला आपण देवाचं स्वरूप देतील आणि त्या देवाचं स्वरूप दिल्यानंतर त्या मंदिरामध्ये ब्राह्मण पुरोहित बसतील आणि दक्षिणा घेत बसतील आणि आम्ही असं सगळेजण म्हणू की जिजाऊ ह्या अलौकिक होत्या, ते ईश्वरी अवतार होत्या आणि मग त्या ईश्वरी देवीनं शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि सगळ्या देवांनी असे चमत्कार केले. परंतु आपल्याला माहित आहे की जिजाऊंचा सुद्धा म्हणजे खूप अपमान झालेला आहे. दोन घराण्यामध्ये भांडणं झालेली आहेत आणि मारामारी झालेली आहेत, प्रचंड रक्तपात झालेला आहे आणि जो त्रास स्वराज्यामध्ये जिजाऊंना झालेला आहे त्याच्याविषयी मी बोलायलाच नको. परंतु बाकीचे जे अपमान झालेले आहेत शिवाजी महाराजांचे असतील, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी जो विरोध केलेला आहे हा प्रसंग सगळ्या जगाला माहिती आहे. तरी सुद्धा आज फडणवीस सारखे ब्राह्मण सांगतात की नाही नाही नाही, शिवाजी महाराज आमचे आहेत, ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत, संभाजी महाराज हे धर्मरक्षक आहेत. अरे कुठला धर्म? जो धर्म स्त्री विरोधी आहे, जो धर्म मागासवर्गीयांच्या विरोधी आहे, असं हिंदुत्व हे गौरवाची गोष्ट होऊच शकत नाही. पण वर्तमान काळामध्ये महाराष्ट्रात आणि देशात हिंदू धर्माची चिकित्सा करणारे विचारवंतच राहिले नाहीत. आणि म्हणून हिंदू धर्माची चिकित्सा ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाली, यांच्या काळात झाली आणि मनुस्मृतीची चिकित्सा होऊन मनुस्मृतीचं दहन सुद्धा झालं. ती मनुस्मृती जाळण्यामागं मुख्य उद्देश होता की ती मनुस्मृती स्त्री विरोधी आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा धर्म सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारला होता असं मी म्हटलो तर ते अत्यंत धाडसाचं होईल. आजच्या महाराष्ट्राला पटणार नाही, मराठा आणि ब्राह्मण इतिहासकारांना सुद्धा पटणार नाही. परंतु तुम्हाला मी हे सिद्ध करून दाखवेन की शिवाजी महाराज हे स्त्रियांच्या अधिकारांच्या बाजूने असलेले राजे होते आणि म्हणून स्त्रियांना अधिकार देण्याचं काम स्वराज्यामध्ये जेवढं झालं म्हणजे आदिलशाही निजामशाहीमध्ये युद्ध झाल्यानंतर लक्ष व्हायच्या त्या स्त्रिया. म्हणजे युद्धामध्ये आजही जागतिक महायुद्धांचा अभ्यास केला तर युद्धामध्ये स्त्रियांवर बलात्कार झालेले आहेत, स्त्रियांच्यावर अत्यंत अत्याचार झालेले जगामध्ये पाहायला मिळतात. कारण हे जगच मुळात स्त्री विरोधी आहे आणि पुरुषांनी हे सगळं घडवून आणले. म्हणजे स्त्रियांवर अधिकार गाजवण्यासाठी ही विचारसरणी घडवली आणि ती विचारसरणी मानवतेच्या विरुद्ध आहे. कारण आपण सगळेजण स्त्रियांच्या पोटी जन्म घेतो, आपल्याला मुलांना, सगळ्यांना, घराला, कुटुंबाला आकार देण्याचं काम हे स्त्रिया करतात. किंबहुना शेतीचा शोध स्त्रियांनी लावलाय हे सुद्धा अनेकांनी मान्य केलेलं आहे. आणि वास्तविक जीवनामध्ये 80% कामं जी आहेत ते स्त्रियाच करत असतात. आपल्या घरामध्ये असतील, शेतीमध्ये असतील, उद्योगामध्ये असतील, प्रामाणिकपणे करत असतात. परंतु त्यांचं कर्तृत्व नाकारलं गेल्यामुळे सगळ्या ठिकाणी पुरुष हे प्रमुख दिसतात. मग ते धर्म असेल, राजकारण असेल, अर्थकारण असेल. परंतु या अर्थव्यवस्थेचं मूळ पाहिलं कुटुंब चालवण्याचं तर स्त्रियांकडे जातं. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जिजाऊंचं चरित्र सांगणं महाराष्ट्राला ही अत्यंत अवघड काम आहे. कारण या महाराष्ट्राच्या विचारसरणीवर पुरुषसत्ताक, परशुरामी, रामाच्या आणि महाभारताच्या, रामायणाच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे. आणि म्हणून जिजाऊंचं चरित्र हे अलौकिक आहे. ते देवांच्या कर्तृत्वापेक्षा कितीतरी मोठं आहे, रामायण महाभारतापेक्षा कितीतरी मोठं आहे. आणि म्हणून हा विषय खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढा समजलाय तेवढा या देशामध्ये कोणाला समजलाय असं मला वाटत नाही. आणि म्हणून हिंदू कोड बिल लोकसभेत, संविधान सभेत मांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या वैदिक आणि हिंदुत्वादी लोकांनी जो विरोध केला तशाच प्रकारचा विरोध जिजाऊंना सुद्धा झालेला असावा याचा शोध आपल्या इतिहासकारांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून खेड्यातल्या पाड्यातल्या स्त्रियांना अधिकार देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने जिजाऊंनी घडवले ते खूप अलौकिक गोष्ट आहे. कारण या देशातला देव, या देशातला धर्म, या देशातली समाज व्यवस्था ही टोटली स्त्रियांच्या विरोधी असताना जिजाऊंचं चरित्र ज्या पद्धतीने पुढे आलेलं आहे
त्यांना काय काय त्रास झाला असेल मी सांगू शकत नाही, परंतु त्यांच्या जीवनातले 1-2 प्रसंग आहेत ते तुम्हाला सांगतो. शहाजी राजांचा मृत्यू होतो, म्हणजे घोड्यावरून पडून ते त्यांचा मृत्यू होतो आणि त्या काळातला जो सगळा समाज आहे तो त्यावर समाजव्यवस्थेवर ब्राह्मणी विचारांचं किंवा मनुस्मृती विचारांचा प्रचंड प्रभाव आहे आणि ते सगळे कुजबूज जी असते आणि ती कुजबूज विधवा स्त्रीला कुठल्या नजरेने बघते हे मला सांगायला नको. राजाराम मोहन राय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी फार मोठं आंदोलन या देशात केलं. सरकार इंग्रजांचं असल्यामुळे सतीप्रथा बंद झाली, पण त्या काळामध्ये केशव पण व्हायचं विधवा स्त्रियांचं. म्हणजे महात्मा सावित्रीबाई फुल्यांचा काळ नंतरचा काळ आहे, पेशवाई नंतरचा, परंतु त्या काळात सुद्धा विधवा स्त्रियांच्या बांगड्या फोडणं, अलंकार उतरवणं आणि केशवपण करणं हे प्रकार व्हायचे. आणि मग न्हाव्यांचा संप घडून आलेल्या सावित्रीबाई आपल्याला माहित आहे, परंतु जिजाऊंच्या काळात ते किती कडक असतील संस्कार. आणि मग जिजाऊंनी सती गेलं पाहिजे असा एक प्रस्ताव कुजबूज व्यवस्थेने केला. आज महाराष्ट्रात सुद्धा ही कुजबूज परंपरा आहे आणि ही कुजबूज मनुस्मृतीची असते आणि त्या पद्धतीने जिजाऊंनी सुद्धा सती गेलं पाहिजे. आणि म्हणून जिजाऊ ह्या स्वराज्याच्या निर्मात्या आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराज या तिच्या अत्यंत महापराक्रमी मुलाशिवाय दुसरं कोणाला माहीत असणार. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की हे आई, हे राज्य हे तुझ्या इच्छेने निर्माण झाले. आज जे ब्राह्मण सांगतात की हे राज्य श्रींच्या इच्छेने झाले, म्हणजे ईश्वरी कृपेने झाले. असे जे महाराष्ट्रामध्ये प्रतिमा बनवली गेली किंवा हे राज्य व्हावे तो श्रींची इच्छा, हे वाक्य ज्यांनी कोणी आणलं ते वाक्य ब्राह्मणाने आणलेलं आहे. अरे श्रींच्या इच्छेने राज्य छत्रपतींचं झालं होतं, मग आदिलशाही निजामशाही कोणाच्या इच्छेने झाली होती? ती काय श्रींची इच्छा नव्हती? तुमच्या ईश्वराची ती इच्छा नव्हती? आदिलशाही निजामशाही या देशात त्या देवाच्याच इच्छेने आले असेल, जो तुमचा देव आहे. कारण अनेक मुस्लिम महाराजांना विष्णूचा अवतार म्हटलेला आहे. अफजल खान इकडे येतो किंवा मिर्झा राजा जयसिंग जेव्हा स्वारी करतात त्या काळी कोटीचे कोटी यज्ञ करणारे ब्राह्मण पुरोहितच हे होते. शिवाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा यज्ञ करणारे ब्राह्मण होते. मग शिवाजी महाराजांचं रेतेचं राज्य हे ईश्वरी कृपेने झाले असं वर्तमान काळातल्या ब्राह्मणांचं म्हणणं होतं. ते खोटं होतं. हे राज्य एका स्त्रीच्या इच्छेने झालं होतं आणि त्या स्त्रीचं नाव आहे राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ. हा जो विचार आहे हा ब्राह्मण आणि मराठा विचारवंत आता स्वीकारतील का, हा माझा महाराष्ट्राला प्रश्न आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आम्ही सगळे हिंदुत्ववादाने दैववादाने आकाशातल्या देवाच्या कृपेने जगणारे, अंधश्रद्धा ठेवणारे लोक आहोत. परंतु अशा प्रकारची अंधश्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात नसावी असं माझं मत आहे. कारण अमावस्येला रात्रीच्या अंधारात युद्ध करणारे छत्रपती शिवाजी महाराज, या अमावस्याच्या रात्री युद्ध करणं यामध्ये जी युद्धनीती आहे ती युद्धनीती स्पष्ट आहे. ती निसर्गाची युद्धनीती आहे. ती कुठल्याही मुहूर्तांची किंवा सत्यनारायण पूजेची किंवा ब्राह्मणी मुहूर्तांची नाही, तर अमावस्येच्या अंधारामध्ये शत्रूला आपण दिसत नाही आणि म्हणून त्या अंधाराचा फायदा घेऊन हल्ला करायचा, ही युद्धनीती साऱ्या जगाला मान्य आहे आणि ही निसर्गाचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं की निसर्गाचं तत्वज्ञान हेच खरं तत्वज्ञान आहे. निसर्ग आपल्याला जे शिकवतो, निसर्ग प्राणीमात्रांमध्ये किंवा झाडाझुडपामध्ये किंवा भरती ओटी आपली समुद्रावरची आहे किंवा वादळ वारे आहेत, यांच्या अनुभवातून जो माणूस शिकतो ते खरं ज्ञान आहे. बाकीचं हे धर्मग्रंथामध्ये, पुराणांमध्ये सांगितलेलं ज्ञान हे खोटं आहे आणि त्यातली अतिशयोक्ती आपल्याला माहीत आहे. रामायण महाभारतातली असेल की बाबा श्रीलंकेत जाताना रामाने सेतू बांधला होता आणि ते दगड तरले होते. असे जर दगड तरले असते तर फक्त भारतातच आणि श्रीलंके आणि रावण युद्धातच का तरले? जगात दुसरे काही सेनापती नव्हते का? त्यांना समुद्रमार्गे अनेक लढाया कराव्या लागल्या. किंबहुना इंग्रजांनी समुद्रमार्गावर आपला हल्ला केलाय, पोर्तुगीजांनी केलाय, डचांनी केलाय. मग इंग्रजांसारख्या लोकांना हे तरणारे दगड दिसले नाही का? एवढं दिव्य ज्ञान फक्त भारतातच होतं का? म्हणजे महाभारतातल्या देवदेवतांकडे, रामाकडेच होतं का? असे अनेक प्रश्न आपल्या पुराणांबद्दल, ग्रंथांबद्दल आपल्याला पडले पाहिजेत. आणि ही चौकस बुद्धी भारताची संपवली गेली, अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरवली गेली. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उभं राहिलं आणि महाराजांनी अत्यंत कमी सैन्याच्या बळावर निसर्ग रचनेचा फायदा घेऊन, गडकिल्ल्यांचा, सह्याद्रीचा फायदा घेऊन जे इथे युद्धनीती राबवली, त्या युद्धनीतीचा आदर जगातले सगळे सेनापती आज घेत आहेत आणि अनेक ठिकाणी याचा प्रत्यय आलेला आहे. आणि ही जी युद्धनीती आहे ती युद्धनीती, ज्याला गनिमी कावा आपण म्हणतो, कमीत कमी माणसांचा म्हणजे रक्तपात किंवा मृत्यू, शत्रूचं सैन्य असेल किंवा आपलं सैन्य, जे मृत्यू कमीत कमी झाले पाहिजेत आणि अशा पद्धतीने युद्ध जिंकता येतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे युद्ध आहेत सगळे, त्यामध्ये 60% लढाई आहे प्रत्यक्ष रक्ताचा थेंब न सांडता छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले आहेत. आणि ही जी युद्धनीती आहे ही भगवान बुद्धांची विचारसरणी आहे की निसर्गामध्ये कुठल्याही क्षुल्लक करण्यासाठी मानवी रक्त सांडू नये. रोहिणी नदीच्या भांडणामध्ये कोली आणि शाक्यांच्या युद्धात युद्ध होतंय, पाण्यासाठी होतंय आणि युद्ध होतंय म्हणून मी राज्य सुद्धा सोडून देईन, अशा प्रकारची माणसाच्या जीवनावर प्रेमाची गोष्ट भगवान बुद्धांनी केली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार हा मनुवादापेक्षा वेगळा आहे की या देशातलं जे बहुजन समाजाचं सैन्य आहे, 85% बहुजन समाजाच्या सैनिकांना लढवायचं. सेनापती आणि सरदार फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांचे. आज सुद्धा या देशातल्या बहुजन समाजाला, म्हणजे ओबीसीच्या ज्या अनेक जाती आहेत त्या जातींना हे लक्षात येतं की
ओबीसीच्या एवढ्या जाती असून सुद्धा आमचं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये नाव दिसत नाही. तानाजी मालुसरे कोळी आहेत, परंतु ते कोळी आहेत हे कोणाला माहित आहे, ते मराठाच आहेत असं दाखवतात. म्हणजे जो पराक्रम आहे तो क्षत्रियांचा, तो ब्राह्मणांचा आणि इतरांचा नाही, स्त्रियांचा तर विषयच येत नाही. आणि म्हणून स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी युद्धनीती आहे, राजनीती आहे, त्याच्या शिल्पकार राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. आणि म्हणून भारताच्या आधुनिक शिल्पकार जशा सावित्रीमाई आहेत. परवा मी एका इथे भाषण केलं, म्हणजे शाळेमध्ये पतंगराव कदमांची संस्था होती भारतीय विद्यापीठ, तिथे भाषण केलं. आणि पहिल्यांदा मी समोर विद्यार्थ्यांनी असताना सांगितलं की बाबा आधुनिक भारताच्या शिल्पकार या सावित्रीमाई आहेत. सावित्रीमाईंच्यामुळे इथे महिला शिक्षिका दिसतात. तर तिथल्या एक कुलकर्णी नावाच्या महिला प्राध्यापिका होत्या, तर त्यांना त्याचा राग आला. नाही म्हणे, सावित्रीमाई नाही, महर्षी कर्वे आहेत, आमके आहेत, रानडे आहेत, हे आहेत, त्याला असू दे ना. परंतु सावित्रीमाई फुले आणि सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जी आपली विहीर मोकळी केलेली आहे मागासवर्गीयांसाठी, पाण्याची विहीर मोकळी केली, ती जी घटना आहे ती नजर सांगते कोणाची, महात्मा ज्योतिबा फुलेंची, की स्त्रिया शिकल्या पाहिजेत. या देशातल्या स्त्रियांना गुलाम करण्याचं काम आजचे जे ब्राह्मणवादी आहेत, पूर्वीचे आहेत आणि मागचे आहेत आणि भविष्यातले आहेत, यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. त्याची क्रांती सावित्रीमाईंनी केली. आणि म्हणून राजा हा स्त्रियांच्या अधिकारांचं रक्षण करणारा असावा. रयत म्हणजे जे भूमिहीन लोक आहेत, ज्यांना सगळे अधिकार नाकारले गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे की पाटील आणि कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण आणि मराठे हे आदिलशाही निजामशाहीतले शासक आहेत. त्यांच्या पहिल्या गड्या उद्ध्वस्त केल्या, त्यांचे किल्ले उद्ध्वस्त केले आणि महाराष्ट्रात समता आणण्याचा प्रयत्न केला आणि रयतेचं स्वराज्य त्यांनी उभं केलेलं आहे. हे जे गड्या उद्ध्वस्त करणं असणं, पाटील आणि कुलकर्ण्यांचा नायनाट करणं, जे आदिलशाही निजामशाहीमध्ये हिंदू संस्थानिक आहेत, सरंजामी लोक आहेत, जे प्रशासक होते, त्यांना बाजूला करून स्वराज्याचा अधिकार देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. महाराष्ट्रात हा विचार, समतेचा विचार कोणी सांगत नाही. आजही म्हणजे एका बीजेपीच्या आमदारांनी विधानसभेतलं एक भाषण आहे ते व्हायरल होते की शरद पवारांच्या कुटुंबाची संपत्ती तुम्ही जप्त करा आणि महाराष्ट्राला कर्जमुक्त करा. महाराष्ट्राची गुलामी इथेच आहे की महाराष्ट्रातले मराठा सरंजामी राजकारणी, ब्राह्मण, फडणवीसांसारखे राजकारणी, मोदींसारखे, अदानी अंबानी हे जे उद्योगपती आहेत, यांनी देशाची संपत्ती एकत्र केलेली आहे. आणि या सगळ्यांना जर ईडी लावली आणि यांची संपत्ती जमा केली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य इथं येऊ शकतं. परंतु अशा प्रकारची नीती आज महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही. आणि म्हणून जिजाऊंनी जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते सरंजामी जमीनदार लोकांचं जे पूर्वी आदिलशाही निजामशाही होती ते नष्ट केलेलं आहे आणि एक रयतेचं राज्य आणलं. ह्या रयतेच्या राज्यावर पेशवाईचा आणि ब्राह्मणशाहीचा राग होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवण्याचं महापथक हे पेशवाईकडे किंवा ब्राह्मणांकडे जातं. आणि ह्या पेशवाईला भीमा कोरेगावला संपवण्याचं काम आपल्या मागासवर्गीय आताच्या बौद्ध आणि महार सैन्याने केलं आणि ही आज महाराष्ट्रातला चर्चेचा विषय आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये मागासवर्गीय महिलांचा अपमान ज्या पद्धतीनं देशामध्ये होतोय आणि तो अपमान भरून काढण्यासाठी, त्या अपमानाचा न्याय करण्यासाठी जिजाऊंनी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. हा विचार महाराष्ट्रात चर्चेला येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी माझा पती मेल्यानंतर जिजाऊंनी सती जावं हे त्या काळातल्या सगळ्या मनुवाद्यांचं म्हणणं होतं. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आईला सांगतात की हे आई, हे राज्य स्त्रींच्या इच्छेने झालेलं नाही तर तुझ्या इच्छेने मी केलेलं आहे. तू या राज्याची निर्मिती करणारी माझी आई आहेस. तू जर नसशील तर मला ह्या मी स्वराज्याकडे कुठल्या नजरेने बघू, कारण तुझ्या रूपाने समस्त घरातल्या स्त्रियांना अधिकार देणारे हे स्वराज्य आहे. आणि म्हणून तू काय सती जाऊ नकोस. धर्माने जरी संस्कार केला असेल की पुरुष मेल्यानंतर, पती मेल्यानंतर पत्नीनं सती जाणं हा जो धर्माने संस्कार केलाय तो स्त्री विरोधी आहे. जर पत्नी मेली तर मग पुरुष का सती जात नाही, असा जो प्रश्न आहे, समतेचा प्रश्न, तो राजाराम मोहन रायना पडलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना पडलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पडलेला आहे. आणि म्हणून हे अशा प्रकारचे जे विचारवंत जिथून आम्ही जन्म घेतला त्या स्त्रियांशी कृतज्ञ राहणारे आहेत, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून जिजाऊंचा परिचय जसा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे होतोय तसाच महाराजांचा जो स्त्री पुरुष समानतेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा महाराष्ट्राला अजून कळलेला नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही जय जिजाऊ म्हणतो, मी आता माझं समारोपाकडे चाललेलं आहे हे बोलणं माझं, ते जय जिजाऊ जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा माझ्या मराठा बांधवांना मी विनंती करेन की आम्ही जेव्हा जय जिजाऊ म्हणतो त्यावेळी आम्ही आमच्या समाजातली हुंडा पद्धती बंद केली पाहिजे. आणि हुंडा पद्धत अशी बंद केली पाहिजे की आमच्या घरात, कोणाच्याही घरात महाराष्ट्रातल्या, की हुंड्यासाठी स्त्रियांचा बळी जाणं आहे ते थांबलं पाहिजे. आणि याच पद्धतीनं हुंडाबळी ही लग्न झालेल्या स्त्रीचा हुंडाबळी होतो, परंतु हुंडा द्यावा लागतो. 4 मुली आहेत, मग 4 मुलींना हुंडा देण्यासाठी जमीन विकावी लागते वडिलांना. आणि ते विकायलाची वेळ येऊ नये म्हणून गर्भातच गर्भजल चिकित्सा करायची. आणि गर्भातल्या गर्भात मुलींना मारण्याचे जे प्रकार बीडमध्ये वगैरे झालेले आहेत आणि त्यामध्ये डॉक्टरांची मशिनरी, डॉक्टरांना पकडलं, अरेस्ट झालं, हे जे प्रकार घडलेत ही आपल्या घरात अजूनही मनुस्मृती आहे. जर आमची मुलगी जिजाऊ आहे, आमची मुलगी सावित्री आहे, आमची मुलगी रमाई आहे,
म्हणजे आमच्या ह्या सगळ्या महामाता जर आमच्या पोटी जन्माला येतात, हा जर ही तुमची नजर असेल, तर गर्भातच मुलीला मारण्याचं पातक जे आमच्या हातून घडते, कळत नकळत काही लोकांकडून घडत असेल, पण ह्याचं मूळ सूत्र कुठे आहे हे शोधायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली हे पाहायला लागेल. कारण आमच्या घरामध्ये आजही मनुस्मृती आहे आणि ही मनुस्मृती आहे, ते मनुस्मृती नष्ट करायचं असेल तर जिजाऊ आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे आणि जिजाऊ आले तर छत्रपती शिवाजी महाराज येतील, तरच संभाजी महाराज येतील. परंतु आम्ही जय जिजाऊ मात्र बोलतो. म्हणजे जसं आम्ही वेगवेगळ्या देवतांचा उल्लेख करतो, म्हणजे जय श्रीकृष्ण काही लोक बोलतात, तसं जय मातादी बोलतात, जय मातादी बोलतात आणि नवरात्रामध्ये किंवा गरब्यामध्ये म्हणजे स्त्री पूजन आम्ही करतो, म्हणजे स्त्री देवतांचं पूजन करतो. परंतु घरातल्या स्त्रियांना प्रॅक्टिकली सन्मान देण्याचं काम आम्ही करत नाही. हे भारताचं वास्तव आहे आणि भारताच्या वास्तवाकडे आम्ही नीट नजरेने पाहिलं पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ते आम्ही ॲक्सेप्ट करत नसल्यामुळे आपल्याला माहित आहे की जो अपमान द्रौपदीचा महाभारतात झाला, तशाच प्रकारचा अपमान वर्तमान राष्ट्रपतींचा सुद्धा पावलोपावली होत आहे. त्या राष्ट्रपतींचं नाव सुद्धा द्रौपदी मुर्मूच आहे आणि त्या द्रौपदी मुर्मू अत्यंत चांगल्या पद्धतीने आता भाषण करतायत, बोलायला लागल्यात. परंतु खरं म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेतली भाषणं या राष्ट्रपतींनी वाचली किंवा अशा जिजाऊ असतील, सावित्री असतील, रमाई असतील, या स्त्रियांच्या विचारांचा, एकविरेचा, प्रजापितेचा अभ्यास केला किंवा थेरी गाथा जर वाचल्या बुद्धाच्या काळातल्या, तर निश्चितपणे आताच्या राष्ट्रपती ह्या पंतप्रधान मोदींपेक्षा अत्यंत चांगलं काम या देशामध्ये करू शकतात. कारण मला माहित आहे की आपले एक निवडणूक आयुक्त झाले TN शेषन, त्यांनी फार मोठे क्रांतिकारी बदल आपल्याकडे निवडणूक यामध्ये केले होते. तसं राष्ट्रपती हे संविधानामध्ये अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि ते आज एका स्त्रीकडे आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि स्त्रीकडे अशा प्रकारचं पद जाणं म्हणजे प्रतिभाताई पाटील असतील किंवा द्रौपदी मुर्मू असतील, हे संविधानामुळे शक्य आहे. कारण भारतामधली जी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीला स्त्रियांनी राष्ट्रपती होणं किंवा सरपंच होणं हे पण मान्य नाही. आणि म्हणून हे जे बदल घडले ते संविधानामुळे घडलेले आहेत. संविधान विरोधी मनुस्मृती आहे आणि ही जी मनुस्मृती आहे ती जिजाऊंच्या सुद्धा विरोधी आहे. आणि म्हणून जिजाऊ सती न जाणं, जिजाऊंनी निर्णय घेतलेला हा मनुस्मृतीच्या पेकाडात मारलेली लात आहे. धर्माच्या, वैदिकाच्या, हिंदुत्वाच्या परंपरागत पद्धतीमध्ये हे हिंदुत्व किंवा मनुस्मृती नाकारण्याचं उदाहरण जिजाऊंच्या रूपाने दिसतं. परंतु भगव्या रंगात, भगव्या विचारात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ सुद्धा दाखवल्या जातात. आणि आम्ही सगळे आज खूप प्रयासाने, म्हणजे मराठा समाजातल्या विचारवंतांचं पण मी कौतुक करेन. ब्राह्मणांना विरोध म्हणून मराठा समाजाने, आम्ही क्षत्रिय आहोत म्हणून ब्राह्मणांना विरोधासाठी आपलं तत्वज्ञान उभं करू नये, तर हे तत्वज्ञान आपल्या घरातल्या समस्त स्त्रियांना अधिकार देण्याचं तत्वज्ञान असावं. आणि असं जर असेल तर निश्चितपणे वर्तमान काळात येणारा जो मुख्यमंत्री आहे ही कुठलीही स्त्री हो, मग ती मराठ्यांच्या घरातली हो, ब्राह्मणांच्या घरातली हो किंवा शूद्राती शूद्र ओबीसींच्या घरातली हो, परंतु माझी विनंती आहे की जर जय जिजाऊ तुम्ही कोणी बोलत असाल तर स्त्रियांना तुम्ही अधिकार दिले पाहिजेत. आणि म्हणून राजकीय क्षेत्रात आज अनेक स्त्रिया बोलत आहेत, परंतु ती भाषा ती कोणाच्या तरी सांगण्याची आहे. ज्या चर्चा आहेत त्या खोट्या चर्चा आहेत, त्या राजकीय सत्तेच्या किंवा स्त्रियांच्या अधिकारांच्या चर्चा नाहीत, स्त्रियांच्या उन्नतीच्या चर्चा नाहीत, स्त्री शिक्षणाच्या चर्चा नाहीत. स्त्रियांना अजून कुठले अधिकार आमचं महाराष्ट्र देऊ शकतो आणि अत्यंत प्रगत राष्ट्र महाराष्ट्र होऊ शकतं. गुजरात राज्याची तुलना महाराष्ट्राची करणं चुकीचं आहे. कारण गुजरातमध्ये मग मच्छी खाण्याला विरोध झाला म्हणून मग ते बॅरिस्टर जिनांची निर्मिती आहे हे गुजरातच्या हिंदुत्ववाद्यांनी केलेली आहे. बॅरिस्टर जिना हे हिंदू आहेत, मच्छीमार आहेत. मच्छी खाणं हे पाप सांगणाऱ्या गुजरात्यांनी त्या जिनांना पाकिस्तानमध्ये पाठवलं आणि जिनांनी धर्मांतर केलं आणि भारताची फाळणी केली. इथपर्यंत गुजरातची पार्श्वभूमी आहे. आणि गुजरात हे अत्यंत मागासलेलं, अविकसित आणि मनुवादी राज्य आहे आणि त्यामुळे गुजरातची आणि महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही. परंतु महाराष्ट्राची आजची नीती जर स्त्रीविरोधी असेल तर निश्चितपणे स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात जेव्हा आम्ही जय जिजाऊ बोलतो तेव्हा जय जिजाऊचा अर्थ जिजाऊंना किंवा आमच्या स्त्रियांना फक्त देवाऱ्यात बसवायचं, राजकीय सत्ता द्यायची नाही, शिक्षण सत्ता द्यायची नाही, अर्थसत्ता द्यायची नाही, समाज सत्ता द्यायची नाही आणि कुठलेही अधिकार द्यायचे नाहीत, अशा प्रकारची जय जिजाऊ ही घोषणा असेल तर ती मनुवाद्यांप्रमाणे पोकळ घोषणा आहे. स्त्रियांना देवतेचं स्वरूप द्यायचं, पण प्रत्यक्ष व्यवहारात नरक यातना भोगायला लावायचं हे चुकीचं आहे. आणि म्हणून माझ्या समाजाला, मी आगरी कोळी समाजाला किंवा भंडारी समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी पहिल्यांदा हे सांगतो की परंपरागत धर्माचं तत्वज्ञान हे स्त्रीविरोधी असेल तर ते आपलं नाही. आम्ही मातृसत्ताक आहोत, आम्ही एकविरेला मानतो, म्हणजे एकविरेला म्हणतो एकविरा ही बुद्धाची आहे, स्त्री पुरुष समतेचं तत्वज्ञान सांगणारी एकविरा आहे आणि ती एकविरा आम्ही मानतो. आम्ही नवसाला पावणारी किंवा या ब्राह्मणी देवदेवतांच्या परंपरेतली एकविरा आम्ही मानत नाही. एकवीर म्हणजे एका वीराची आई, ज्या आईनं भगवान बुद्धांना जन्म दिला. दुसरी वीरमाता आहे जिजाऊ, ज्या जिजाऊनी स्वराज्य रक्षक किंवा म्हणजे रयतेचे राजे, मागासवर्गीय आमच्या आगरी कोळ्यांना आरमाराचा अधिकार असेल किंवा भूमिहीनांना जमीन कसणारे देणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील. या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आत्ताच्या सरंजामी मराठ्यांपेक्षा वेगळे आहेत. मंदिरावर ठाण मांडून बसलेल्या फडणवीसांसारख्या पुजाऱ्यांपेक्षा
पुरोहितशाहीपेक्षा वेगळे शिवाजी महाराज आहेत. ते स्वराज्य महाराष्ट्राला मांडता आलेलं नाही. मला जर शक्य झालं तर मी ते रोज मांडायचा प्रयत्न करेन. आणि ह्या जिजाऊंच्या रूपाने स्त्रीसत्ताक स्वराज्य या देशाला मिळालेलं आहे. ते स्त्रीसत्ताक स्वराज्य कोकणामधल्या आगरी कोळ्यांच्या घरामध्ये, कोळीवाड्यांमध्ये आजही पाहायला मिळतं. अभ्यासकांनी ते पाहायला यावं. मुंबईची मासळी मार्केट तपासावी. आणि म्हणून मी आगरी कोळ्यांना मी सांगतो की आम्ही मनुस्मृतीचे विरोधक आहोत. आम्ही स्त्रियांना अधिकार देणारे, हुंडा न घेणारे, स्त्री धवलारी म्हणजे स्त्री पुरोहितांना लग्न लावण्याचा मान देणारे, स्त्री भ्रूणहत्या ज्यांच्या घरात होत नाही असे स्त्रियांना अधिकार देणारे आगरी कोळी कराडी ओबीसी लोक आहोत. आणि ही जी रचना आहे हे देशातल्या मनुस्मृतीच्या विरोधी आहे. आणि म्हणून या भागामध्ये शिवाजी महाराजांनी आपली राजधानी आणली. या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली सगळी आंदोलनं केली. या भागामध्ये दिबा पाटलांसारखे महापुरुष झाले. त्यांनी सिडकोच्या जमीनदारी, सिडकोमध्ये सुद्धा जे राज्यकर्ते आहेत ते ब्राह्मण आणि मराठी आहेत, ते सरंजामी आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत. आणि वसंतदादा पाटील यांचं जर मी मांडणी करायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधी असलेले सरंजामी राजकारणी वसंतदादा पाटील होते. आणि त्यांनी इथल्या आगरी कोळ्यांवर गोळ्या घातल्या. आणि या आंदोलनामध्ये पहिली गोळी या गालातून मारली आणि इकडून निघाली अशी एक स्त्री आहे. आणि ती दिबा पाटलांच्या आंदोलनात सगळ्यात पुढे आहे. दिबा पाटलांच्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या विरुद्ध दगडफेक करताना दगड जमा करून देणाऱ्या इथल्या स्त्रिया आहेत. किंबहुना बंदुकीच्या गोळ्या खाणाऱ्या सुद्धा निधड्या छातीच्या आणि धाडशी अशा स्त्रिया आहेत. त्या स्त्रिया या रायगडची शान आहे. आणि अशा प्रकारची स्त्री म्हणजे जिजाऊ आहे. आणि म्हणून जिजाऊंनी स्वराज्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतलेली आहे. आणि स्वराज्याचा राज्याभिषेक होईपर्यंत तो स्वराज्याचा संस्कार आहे, संकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संकल्प केला आहे शंकराच्या पिंडीसमोर, हे आध्यात्मिक लोकांनी किंवा भक्तिवादी लोकांनी किंवा देव मानणारे जे लोक आहेत, देव म्हणजे या अर्थाने की माणसाचं कर्तृत्व नाकारून देवाला देणं, या अर्थाने मानवी कर्तृत्वाच्या विरोधी असलेले लोक, ते देव मानणारे लोक, अशा देव मानणाऱ्या लोकांना भगवान महावीरांनी, भगवान बुद्धांनी आणि चारवाकांनी नाकारलेलं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारच्या दैवी कल्पना नाकारत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला येऊच शकत नाही. आणि म्हणून आपल्या आईला देवापेक्षा मोठा सन्मान देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज, या अर्थाने स्त्रियांनी सुद्धा आपल्या जीवनाची वैचारिक परंपरा मांडायला सुरुवात केली पाहिजे. मला थोडीफार कल्पना बाबासाहेब आंबेडकरांचं, भगवान बुद्धांचं, महावीरांचं आणि चारवाकारांचं साहित्य वाचून कळलं. आणि आज ज्या स्त्रिया मनुवादानी गुलाम आहेत त्याचा उल्लेख मी थोडक्यात करेन. कारण मी आता जाणवलं की मागच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर स्त्रियांनी उपवास केले. खास करून आमच्या कोकणातल्या आगरी कोळ्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. आमचा समाज समुद्रात मच्छी मारतो आणि त्या मच्छी आणल्यानंतर ती बाजारात विकण्याचं काम महिला करतात. या महिलांना जेव्हा तुम्ही उपवास करताना शाकाहारी व्हा, अनेक दिवसभर जेवायचं नाही, उपाशी राहायचं, असं जेव्हा व्रतवैकल्य ज्या कुठल्या संस्कारांनी ज्या धर्माने दिले त्यांनी स्त्रियांचं शारीरिक अर्थाने प्रचंड शोषण केलेलं आहे, त्यांना दुर्बल केलेलं आहे. आणि जो मच्छीचा इथला व्यापार आहे त्या मच्छीच्या व्यापारावर प्रचंड परिणाम झाला. मी पुन्हा एकदा सांगेन की आमच्या इथे दोन विधवा महिला, म्हणजे कोळी समाजातल्या विधवा महिला तर आमच्याकडे धवलारणी पण आहेत, पण अर्थसत्तेमध्ये विधवा महिलांचा अर्थव्यवहार आमच्या कोळीवाड्यात फार मोठा आहे. आणि अशा महिला त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये टोपलीभर मच्छी घेऊन माझ्याकडे यायच्या आणि सांगायचे, दादा ही टोपलीभर मच्छी तू ठेव, मला पैसे कधी पण दे, मार्गशीर्ष महिन्यातली गोष्ट. तेव्हा मी म्हणायचं, काय मावशी असं काय झालं? तर त्यांचं म्हणणं असायचं कोण मच्छी घेत नाही. पण मच्छी लोक का घेत नाही याचं कारण त्यांना माहित नव्हतं. त्यांनी ज्या धर्माचं आचरण केलं की मच्छी खाणं पाप आहे असं ज्यांनी स्वतःला समजून घेतलं आणि उपवास केले, ते स्वतःच त्यांनी त्या व्यवसायाला विरोध केला. आणि तो जो धर्म आहे तो त्यांच्या व्यावसायिक आणि जगण्याच्या हे जे तत्वाला विरोधात गेला आणि उपासमारीची पाळी आमच्या समाजावर आली. म्हणून अशा प्रकारचा धर्म जो आमच्या देहाला, आमच्या ताकदीला, आमच्या बुद्धिमत्तेला कमकुवत करतो, अशा प्रकारचं धर्माचं आचरण करणं चुकीचं आहे. आणि म्हणून अनेक उपवास तापास करून, अनेक व्रतवैकल्य करून, अनेक महाऋषींचा अभ्यास करून भगवान बुद्धांनी सांगितलं की बाबा रे, शरीराला क्लेश देऊन कुठलाच धर्म आपल्याला भेटत नाही. किंवा धार्मिक जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल किंवा जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर उपवास करणं, व्रतवैकल्य करणं, कर्मकांड करणं, यज्ञ करणं हे मानवी जीवनाच्या, निसर्गाच्या जीवनाच्या विरोधी आहे. याचा विचार पुरुषांनी स्वीकारला. परंतु आज हे जे सगळं आपल्या घरामध्ये संस्कार जे जपलेले आहेत ते स्त्रियांनी जपलेले आहेत. मला सुद्धा याचा अनुभव येतो. म्हणजे माझी आई स्वतःची फार कमी उपवास करते, कारण ती शेतावर जाते. त्यामुळे वेळेवर जेवणं आणि चांगलं मच्छी खाणं हे तिच्याकडे आहे. आणि अजूनही माझ्यापेक्षा जास्त ताकदीने ती आहे, म्हणजे शेती करते. परंतु मी माझ्या पत्नीच्या बाबतीत सांगतो की गरज नसताना उपवास करणं आणि त्यामुळे जे दुबळे पण आपल्या शरीराला येतं ते पाहिल्यानंतर मला वाटतं की मी तर जगाला शहाणपणे शिकवायला निघालो. पण माझ्या घरातल्या स्त्रियांना हा जो धर्म आहे उपवासाचा, व्रतवैकल्यांचा, तो स्त्रियांच्या आरोग्याच्या विरुद्ध जातोय हे दिसत असून सुद्धा आपण काहीही करू शकत नाही. आणि मला वाटतं भारतातल्या प्रत्येक घरामध्ये हा प्रकार सुरू आहे. आणि म्हणून नवीन जगाचा विचार आहे बुद्ध, महावीर, चारवाक्यांचा, की आपलं शरीर हेच माध्यम आहे. अगदी मृत्यू येईपर्यंत आम्ही बलवान आणि सुदृढ राहून जगलं पाहिजे, हा चारवाकांनी विचार सांगितला. आकाशातला धर्म जो आहे, चमत्कारांचा धर्म, तो तिन्ही महापुरुषांनी नाकारला. चारवाकांनी नाकारला, बुद्धांनी नाकारला आणि महावीरांनी नाकारला. म्हणून जीवन जे पृथ्वीवरचं आहे ते सत्य आहे. त्यामध्ये अर्थ म्हणजे व्यवसाय, व्यापार, नोकरी
हा जो अर्थकारण आहे, पैसे कमवणं हा जो पुरुषार्थ आहे तो महत्त्वाचा आहे. आणि काम हा पुरुषार्थ म्हणजे शरीराला सुख देणं, नवीन पिढीला जन्माला घालणं हे अत्यंत महत्त्वाची कर्म या देशामध्ये आहे. ही जी मोक्षमुक्ती किंवा पूजापाठ या देशामध्ये ब्राह्मणाने आणलं आणि आपल्याला शोषण केलं आणि बहुजनांना दुर्बळ बनवलं, हे पाहता आपण आता तरी ह्याचा विचार केला पाहिजे. आणि मी हे चॅनल पाहणाऱ्या महिलांना हे सांगेन की आता महिलांनी पुढे येऊन महिलांचं आरोग्य, महिलांचं हित कशामध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे, महिला राज्यकर्त्या कशा होऊ शकतात. 50% लोकसंख्या जर स्त्रियांच्या देशामध्ये आहे, तर स्त्रिया ह्या राजकारणात पुढे का येऊ शकत नाहीत, ह्याचं संशोधन, आत्मचिंतन महिलांनी करावं. जरी मी आज जिजाऊंविषयी बोलत असलो तरी ही जिजाऊ वर्तमानातल्या स्त्रियांमध्ये मी पाहतो. आणि जर जिजाऊ आम्ही या महाराष्ट्रात जन्माला घालू शकलो तरच छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊ शकतात. वर्तमान राज्य जे आहे म्हणजे ब्राह्मण मराठ्यांचं राज्य महाराष्ट्रात आहे, हे संभाजी महाराजांच्या पण विरोधात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे आणि जिजाऊंच्या पण विरोधात आहे. मी जेव्हा एकविरा आईचा विजय असो अशी घोषणा माझ्या आगरी कोळ्यांना देतो, तेव्हा ही एकविरा आई हुंडा नाकारणारी, गर्भातल्या स्त्रियांचं संरक्षण करणारी, घरातल्या स्त्रियांना व्यापाराचे, अर्थसत्तेचे, प्रॉपर्टीचे अधिकार देणारी, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल करून महिलांना वारसा हक्क दिला, पित्याच्या जमिनीमध्ये वाटा दिला, पतीच्या जन्मामध्ये वाटा दिला, या सगळ्या कायद्याचे अधिकार देणारी एकवीर आहे. अशाच प्रकारे जिजाऊ आहे, अशा प्रकारची सावित्री आहे. म्हणून आम्ही घोषणा देतो किंवा व्यासपीठावर त्यांचे फोटो लावतो, या महामातांचे फोटो लावतो, तेव्हा त्यांचे फोटो तर लावतो, त्यांना हार तर घालतो, पण त्याच व्यासपीठावर सगळे पुरुष बसलेले असतात, स्त्रिया नसतात. मी आंबेडकरी चळवळीबद्दल, ज्या आंबेडकरी चळवळीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा या देशाला दिला, भारताचं संविधान दिलं, आणि ज्या बाबासाहेबांच्या संविधानाची सुरुवात जी आहे ती सुरुवातच स्त्रियांना अधिकार देण्यातून किंवा स्त्रियांना अधिकार देणं, स्त्री पुरुष समता हा संविधानाचा जर गाभा असेल, तर जेव्हा आम्ही जय जिजाऊ बोलतो, जय रमाई बोलतो किंवा जय सावित्री बोलतो, जय एकविरा आईचा विजय बोलतो, तेव्हा हे मंत्र गायत्री मंत्रासारखे नको व्हायला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर किंवा अनेक साहित्यिकांनी म्हटलेलं आहे या देशातल्या बहुजन साहित्यिकांनी की हा देश पवित्र वचने म्हणणाऱ्या लोकांचा घाणेरडा देश आहे. म्हणजे हा देश वचनामध्ये, पूजेमध्ये, उत्सवांमध्ये स्त्रियांना देवता म्हणून मान देतो, पण घरातल्या स्त्रियांना अधिकार द्यायचे, प्रॉपर्टीचे अधिकार द्यायचे असतील किंवा कुठले अधिकार द्यायचे असेल तेव्हा दुजाभाव करतो, पुरुष सत्ता वागतो, मनुस्मृतीने वागतो. हे सार्वजनिक ठिकाणी आमचं जे चरित्र आहे, आंबेडकरी चळवळीतल्या अनेक व्यासपीठावर स्त्रिया नसतात, सगळे पुरुष असणं हे स्त्री विरोधीच आहे आणि ते मनुवादीच आहे. आणि म्हणून बाकीचे सगळे जे धर्मपंथ या देशातले असतील, ख्रिश्चन असतील, शीख असतील, यहुदी असतील, मुस्लिम असतील, यांनी काय केलं हे करणं म्हणण्यापेक्षा आपल्या कुटुंबामध्ये आपलं जे 4 भिंतीचं घर आहे यामध्ये आम्ही स्त्रियांना पुरुषांइतके समान अधिकार सगळ्या प्रकारचे किती देतो हा आचरणाचा प्रश्न आहे. आणि म्हणून पवित्र वचने बोलणाऱ्या सगळ्या म्हणजे ते वेद उपनिषद असतील किंवा भगवद्गीता असेल किंवा पुराण असतील, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. म्हणजे मी असं म्हणत नाही की हिंदू धर्मातलीच नाकारली, तर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच धर्मातल्या स्त्री विरोधी साहित्याला नाकारलं आणि त्याचं प्रतीक म्हणून मनुस्मृती जाळली रायगडला आणि संविधान आपल्याकडे आणलं. आणि संविधानाचं वैशिष्ट्य आहे स्त्रियांना अधिकार देण्याचं पहिलं काम संविधानाने केलेलं आहे. हिंदू कोड बिलासाठी संघर्ष झाला आहे, परंतु आम्ही हे संविधान गावखेड्यामध्ये पोहोचू शकलेलो नाही. म्हणून गावातली स्त्री सरपंच तर होते, पण कारभार मात्र नवरा करतो, मुलगा करतो किंवा सासरा करतो. आम्ही आमच्या स्त्रियांना पूर्ण जर अधिकार दिले तर काय परिवर्तन याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि म्हणून आपली जी सजलेली घरं आहेत, सजलेली कुटुंब आहेत, ही सगळी घरं म्हणजे घरातली स्वच्छता असेल, आपले कपडे असतात, आपलं दिसणं आहे, आपला आहार आहे, आपल्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे, ते सगळं स्त्रियांमुळे आलेलं आहे. आणि स्त्रियांच्या कल्पकतेने, त्या किचनने म्हणजे बालपणामध्ये आपलं संस्कार किंवा आपला सगळा सांभाळ हा स्त्रियांनी केला, तरुणपणामध्ये आपल्या पत्नीने केला. म्हणजे असं पूर्वी मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की बालपणा स्त्रियांच्या बालपणामध्ये वडिलांच्या छत्रछायेखाली स्त्रीने जगावं, तरुणपणी पतीच्या सहकार्याने जगावं आणि म्हातारपणी मुलांच्या सहकार्यात जगावं, संरक्षणात जगावं असं मनुस्मृतीने लिहिलं. आणि शेवटी लिहिलं की स्त्रियांना स्वातंत्र्य नाही असं पण लिहिलं. तसं आज पुरुष स्त्रियांच्या बालपणी पुरुष हे आईच्या छत्रछायेखाली जगतात, जसे छत्रपती शिवाजी महाराज जगले, तरुणपणी पत्नीच्या सहकार्याने जगतात आणि म्हातारपणी खरं म्हणजे मुलांपेक्षा मुलीच जास्त प्रेम करतात पुरुषांवर. मी यामध्ये जिजाऊंचा गौरव करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या पत्नी आहेत, सईबाई असतील, सोयराबाई असतील आणि ज्या पुतळाबाई वगैरे, ज्या मला सगळ्यांची नावं एवढी काय पाठ नाहीत, परंतु त्या सगळ्या स्त्रियांचा सुद्धा आदराने गौरव करतो. त्यांच्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जे मानसिक किंवा पत्नी म्हणून त्यांनी ज्या स्त्रियांनी अधिकार किंवा सहकार्य केलंय ते सुद्धा इतिहासाला माहीत नाही. त्याच्यावर सुद्धा गौरवपणे कोणी म्हटलेलं नाही, पण त्या समस्त स्त्रियांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रभाव असणार. तसंच वर्तमान काळात आम्हा पुरुषांवर सगळं पालनपोषण ह्या स्त्रिया करत असतात. आणि आम्ही एवढं करत असताना काय म्हणतो की स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, एवढं खाऊन पिऊन कृतज्ञ कोण झालोय, तर आम्ही झालोय. म्हणून ही कृतज्ञता ज्या दिवशी पुरुष स्त्रियांबद्दल व्यक्त करतील त्या दिवशी या देशामध्ये भारताचं संविधान खऱ्या अर्थाने येईल. आणि म्हणून देशाची प्रगती, किती कारखाने आहेत, किती GDP वाढला आहे किंवा गुजरातमध्ये किती कारखाने आहेत, नरेंद्र मोदींनी किंवा अदानी अंबानींनी किती पैसे कमवले, अशा प्रकारचं देशाच्या विकासाचं मोजमाप न करता या देशातल्या
स्त्रियांना आम्ही किती अधिकार दिले, शिक्षण असेल, राजकीय अधिकार असतील, आर्थिक अधिकार असतील, सामाजिक अधिकार असतील. शंकराचार्य स्त्री का होऊ शकत नाही हा मोठा प्रश्न आहे. सगळ्या धर्मांचे धर्मगुरू ह्या महिला 5 वर्षासाठी का होऊ शकत नाही. मंदिरामधले पुजारी ह्या स्त्रिया का होऊ शकत नाही. आमच्याकडे एक सानपाड्याला दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरामध्ये दत्ताचा जेव्हा जन्मोत्सव असतो त्या दिवशी स्त्रियांनी जायचं नाही, असा एक नियम आहे. आता जन्म होत असताना पुरुषाचा किंवा स्त्रीचा, नर्स महिलाच असतात किंवा महिला तिथे सुईणी पूर्वीपासून असायची. मग देवाचा जन्म होत असताना स्त्री का नको, हा जो संस्कार आमच्याकडे आलाय ह्याच्यावर आम्ही अजिबात तर्क करत नाही. आणि तर्क करत नसल्यामुळे आम्ही अशा प्रकारचा मनुस्मृती धर्म आमच्या डोक्यावर घेऊन बसलाय. आणि म्हणून मी जय जिजाऊ करताना महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना सांगू इच्छिन की ही नक्कीच चांगली कल्पना आहे आणि हे परिवर्तन आहे देशातलं, की आईचा गौरवाने उल्लेख आम्ही करायला लागलो. पण तो गौरव, आईचा गौरव हा फक्त शब्दातून, आरतीमधून, स्तुतीतून, पूजेतून नको, तर तो गौरव म्हणजे आचरण धर्म झाला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म जो आहे तो मला यासाठी आवडतो की त्यांनी सांगितलं की बाबा पंचशील दिलं, पण ते आचरण करत असाल तर पंचशील तोंडपाठ आहे, बुद्ध वंदना तोंडपाठ आहे. जसं आम्ही गीता किंवा उपनिषद वेद हे म्हणतो, मला पाठ आहे, तसं चालत नाही. तर आचरणात नसेल तर तो धम्म नाही असं भगवान बुद्धांनी सांगितलं. त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शिवधर्म किंवा कुठल्याही अर्थाने आम्ही महाराष्ट्राला सांगू इच्छितो. त्याचा पहिला मंत्र आहे जय जिजाऊ. पण जय जिजाऊ म्हणजे हुंडा नाकारणं. जय जिजाऊ म्हणजेच मुलींना अधिकार देणं, सगळ्या प्रकारचे अधिकार देणं. जय जिजाऊ म्हणजे महिलांचा आदर करणं आणि भारतीय संविधानाच्या बाबतीत स्त्री पुरुष समानता पाळणं म्हणजे जय जिजाऊ असं मला वाटतं. त्याचा दुसरा अर्थ, आम्ही कोकणातले आगरी कोळी आई एकविरेचा जेव्हा गौरवाने उल्लेख करतो तेव्हा नवसाला पावणारी एकविरा नाही, तर एकविरा ही आमची आई आहे. ती हुंडा नाकारते, स्त्रियांना आदर करते, अर्थव्यवस्थेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांपेक्षा अधिक स्थान स्त्रियांना देतं असं आम्ही कोळीवाड्यात आगरवाड्यात पाहतो. ही नजर आपल्याला ह्या व्याख्यानाने यावी अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून जय जिजाऊ हा मला आवडलेला अत्यंत मोठा शब्द आहे. आणि जेव्हा मराठा बांधव जेव्हा जय जिजाऊ बोलतात तेव्हा मन भरून येतं. पण मातृसत्ताक विचार जर आम्ही घेतला तरच आमच्या अंगात जे भिनलेलं विष आहे पुरुष सत्ताक व्यवस्थेचं, ते विष कमी होईल. आणि म्हणून मी एका ठिकाणी बोलत असताना एक 8वीतली मुलगी म्हणाली, अंकल हे मातृसत्ताक और पुरुष सत्ताक क्यों बोलते हो आप, ऐसा विरोधी विचार नहीं चाहिए. तर आपको क्या कहना है. तो बोलते स्त्री पुरुष समानता, समान होणे चाहिए, कोई श्रेष्ठ नाही, कोई कम नाही. मला ते आवडलं, ते जे म्हणणं जे आहे ते छोट्या मुलीचं आवडलं. परंतु आपल्याकडे मनुवादाचे पुरुषसत्ताक पद्धतीचे एवढे संस्कार झालेले आहेत की स्त्रियांना अधिकार देण्याचा विचार सुद्धा इथला आश्चर्य, जागतिक आश्चर्य ठरेल भारतामध्ये. आणि म्हणून मातृसत्ताक व्यवस्थेचा पुरस्कार आम्ही करतो. कारण का, पुरुषसत्ताक विचारसरणी एवढी रुजलेली आहे या देशामध्ये की अशा प्रकारचं थोडंसं कडक औषध घेणं ही भारताची गरज आहे. आणि म्हणून भारताने स्त्रियांना अधिकार नाकारणारा धर्म इथे सांगितला. भारतीय स्त्रियांना राजकीय सत्ता नाकारणारं राजकारण, राजनीती इथे सांगितली. आणि आर्थिक अधिकार, शैक्षणिक अधिकार नाकारण्याचं जे राजकारण, समाजकारण इथे केलं. त्यामुळे सावित्रीमाई शिक्षणाचे आद्य शिक्षिका म्हणून, शिक्षणाच्या क्रांती करणाऱ्या माता म्हणून सावित्रीमाईंचं चरित्र खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये घरोघरी आलं पाहिजे. आणि जिजाऊंचं आलं पाहिजे. प्रत्येक राजकारणाला हे कायम लक्षात असलं पाहिजे की जिजाऊंना वंदन करूनच आम्ही विधानसभेत आणि लोकसभेत गेलं पाहिजे, ग्रामपंचायतीमध्ये गेलं पाहिजे. आणि ते जिजाऊंना नमस्कार करणं म्हणजे त्या गावातल्या आणि देशातल्या स्त्रियांना आदर करणं. नाही तर जिजाऊंचे हार घालाल, तिथे आरती कराल. आता लोकसभेत गेलेल्या खासदार नवनीत राणा सुद्धा हनुमान चालिसा बोलायला जर मुंबईत येत असतील, मग खासदार कशासाठी केलं याना हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून स्त्रियांचा जो अपमान मनुवादी जे करवून घेतात हे अत्यंत वाईट आहे. म्हणून सगळ्या लोकसभेतल्या, राज्यसभेतल्या, विधानसभेतल्या, विधान परिषदेतल्या स्त्रियांनी याचा विचार करावा. मी सुप्रियाताई सुळेंना सांगेन की ताई, तुम्ही काही असू दे, तुमच्या आजूबाजूला तुमचे बाबा आणि भाऊ आहेत, हे पुरुष सत्ताक आहेत, तुम्ही खरोखर मुख्यमंत्री व्हाच ही माझी सुप्रियाताई सुळेंना विनंती आहे. आणि नुसत्या मुख्यमंत्री होऊ नका की या सगळ्या पिचलेल्या स्त्रियांच्या नेत्या व्हा. कारण आपण महाराष्ट्रावर जो भाऊ दिलेला आहे किंवा पप्पा दिलेले आहेत हे स्त्री विरोधी आहेत असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे. कारण तुम्हाला जर मुख्यमंत्री होऊ देत नसतील तर बाकीच्या स्त्रियांची काय अवस्था. एवढा महान व्यक्ती ज्यांचे वडील आहेत शरद पवार, त्यांच्या मुलीला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री व्हायला अवघड करून ठेवले. तो महाराष्ट्राबद्दल मी काय बोलू. आणि म्हणून जय जिजाऊ बोलत असताना आम्ही देशामध्ये 70 वर्षात जर स्त्रियांना अधिकार देऊ शकलो तर येणारी 70 वर्ष ही स्त्रियांची अधिकारांची असली पाहिजे. आपण घरात आईच्या हातानेच खातो, आईनी बनवलेलं खातो, आईनी दिलेले कपडे घालू, बोलायला आईनी शिकवलं आपल्याला. आणि मोठं झाल्यानंतर पत्नीच्या अधिकारात सगळं काम चालतं ते मरेपर्यंत. जर घरातली सत्ता जर आयांची, बहिणींची मातृसत्ताक असेल तर बाहेरच्या राजकारणात, विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषदेमध्ये स्त्रियांना आम्ही अधिकार का देऊ शकत नाही हा माझा महाराष्ट्राला आणि देशाला प्रश्न आहे. आणि म्हणून जय जिजाऊ बोलायचं असेल तर आध्यात्मिक अर्थाने किंवा देवांच्या आरत्या करतात त्या अर्थाने बोलू नका, तो आचरणाच्या अर्थाने बोला. आणि जय जिजाऊ बोलताना किमान त्या दिवसात तरी आम्ही महिलांना आम्हाला जे असलेले अधिकार आहेत तसेच अधिकार देण्याचा प्रयत्न करू. मग ते बस असेल, रेल्वे असेल किंवा कुठलाही प्रवास असेल किंवा बाजार असेल, अशा प्रकारचा विचार मी व्यक्त करतो. आणि माझं लांबलेलं हे भावपुष्प आहे हे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. आणि उद्याच्या दिवशी किमान दिवसभर
या सगळ्या जिजाऊ आमच्या बाजूला आहेत. अशा प्रकारचं वर्तन पुरुषांनी करावं एवढी विनंती मी महाराष्ट्राला करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.